कुरुंदकर यांच्या 94व्या जयंतीच्या निमित्ताने या व्याख्यानाची सुरुवात होत असताना नरहर कुरुंदकरांचं एक जे वचन आहे, म्हणणं आहे, ते उद्धृत करून आपण ही सुरुवात करूयात. आपण मंडळी खरे म्हणजे पूजा संप्रदायाची आहोत. कुणाची तरी पूजा करण्यात आपल्या मनाला आनंद वाटतो. त्यासाठी साधू संतच लागतात असे नाही. पूजा करण्यासाठी कोणत्याही समाजाचा नेता चालतो. ह्या पूजा पद्धतीची सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी की आपण त्या नेत्याचे नेमके सामर्थ्य व त्याची मर्यादा विसरून जातो. लोकहितवादी यांच्यावरती लेख लिहिताना नरहर कुरुंदकरांनी म्हटलंय, लोकहितवादी यांचे स्मरण करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे आपले मन पूजा संप्रदायापासून मुक्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. नरहर कुरुंदकरांचं स्मरण करताना सुद्धा आपण पूजा संप्रदायातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वचनापासून आपण सुरुवात करूयात. खरं तर महाराष्ट्राची वैचारिक परंपरा या विषयावरती आजचं व्याख्यान आहे. इसवी सन पूर्व 235 ते 2026 असा हा दीर्घपट आहे, साधारणतः 2250 वर्षांचा. इसवी सन पूर्व 235ला 7 वाहनांची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती आणि आता 2026मध्ये हाती वाहन असणारे अनेक लोक जे आहेत ना, ते आपणाला दिसत आहेत. हाती वाहन घेऊनच आपण आता सगळ्या गोष्टी करू शकतो, वाहना घेऊनच सगळ्या गोष्टी करू शकतो असं वाटायला लागले. हा महाराष्ट्राचा जो काळ आहे तो रासकाळ आहे का, रासपर्व आहे का, याची पण चिंता आपणाला वाटत असताना गिरीश कुबेर सरांचं हे व्याख्यान ऐकण्याची पर्वणी आपणाला लाभणार आहे. आपण त्यांच्या स्वागताकडे वळूयात. मी विनंती करतो प्राध्यापक दत्ता भगत सरांना आपण नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या वतीने माननीय श्रीयुत गिरीश कुबेर यांचं या प्रसंगी स्वागत करावं. श्रीयुत दीपनाथ पत्की यांना नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने आजचे पाहुणे श्रीयुत गिरीश कुबेर यांचं आतिथ्य करावं. आपण माननीय गिरीशजी कुबेर यांचं या प्रसंगी स्वागत करावं. डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे. यानंतर मी विनंती करेन सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर LP शिंदे सर यांना आपण सायन्स कॉलेजच्या वतीने गिरीश कुबेर सर यांचं आतिथ्य करावं. मी विनंती करेन सौ श्यामल पत्की मॅडम यांना की आपण प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका विशद करावी. खाली करू. आजच्या कार्यक्रमाचं आमचं निमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिलेले गिरीश कुबेर सर, समोर श्रोत्यात असलेले आपण सर्व मान्यवर, कलेक्टर सरही आहेत, काब्दे सरही आहेत, सर्वच मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेणं म्हणजे मला माहिती आहेत पण खूप वेळ जाईल त्यामध्ये. आपलं सर्वांचं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. 94वी जयंती बाबांची. आम्ही जयंती किंवा पुण्यतिथी याचं निमित्त साधून कोणत्या तरी विचारवंताला बोलून इथे वैचारिक जागर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्या संस्थेचा
ऑब्जेक्ट, ध्येयच ते आहे. काय झालं की सुरुवातीला 83 पासून आपण व्याख्यानमाला घेत होतो. 83 मध्ये स्वानंदनी व्याख्यानमालेची सुरुवात केली. 94 पासून पुढे ही व्याख्यानमाला रूपवेद ग्रंथालयाने आणि नंतर आता प्रतिष्ठान आणि रूपवेद ग्रंथालय ही व्याख्यानमाला घेतं. व्याख्यानमालेमध्ये खूप दिग्गज व्याख्याते आपण बोलवलेले. दुर्गाबाई भागवत, जयंत नारळीकर, गंगाधर गाडगीळ, यदी फडके, गुलजार, तुम्ही नाव घ्या, बहुतेक सगळे मोठे विचारवंत या व्याख्यानमालेमध्ये आलेले. पुष्पा भावे आलेले आहेत. आणि व्याख्यानाचा विषय आपण व्याख्यात्यांना देत नाही, वक्त्यांना आपण व्याख्यानाचा विषय देत नाही. कारण बाबांच्या व्याख्यानाचे, बाबांच्या अभ्यासाचे विषय अतिशय वास्ट होते. इतिहास, राज्यशास्त्र, त्यानंतर नाट्यशास्त्र, संगीत, मराठी साहित्य, संस्कृती, समाज, त्याला काही धर्म, हे सगळे विषय बाबांच्या अभ्यासाचे होते. त्याच्यामुळे आम्ही व्याख्यात्याला विषय देत नाही. वक्त्याने आपल्या आवडीचा विषय निवडायचा आहे आणि त्याच्यावर त्याने मनसोक्त बोलायचं आहे, एवढीच आमची इच्छा असते. म्हणून आपल्या डायासवर खुर्चीसुद्धा एकच असते. वक्त्याला त्याच्या अभ्यासाला न्याय देण्याची ती पद्धत म्हणून आपण खुर्चीसुद्धा डायासवर एकच ठेवतो. तसंच आपण वक्त्याला विषय देत नाही आणि वक्त्याला कोणतं बंधनही घालत नाही की तुम्ही अमुकच बोला, तमुकच बोला, ह्याच विचाराचे बोला, त्याच विचाराचे बोला, असं कोणतंही बंधन आपण वक्त्यावर टाकत नाही. कारण आपला ऑब्जेक्ट आहे, आपला हेतू आहे विचारांचा जागर करण्याचा. आणि कोणत्याही विचाराला घाबरण्याचं काही कारण आहे असं मला कधीच वाटलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, विचाराचा काय म्हणतात त्याला, विरोध किंवा प्रतिवाद करण्याची, वादाचा प्रतिवाद आणि प्रतिवाद ही आपली फार पूर्वापार परंपरा आहे. आणि तीच परंपरा चालू ठेवण्याचा हा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आम्ही वक्त्याला विषयाचं बंधन टाकत नाही. त्यांनी अमुकच कुरुंदकर स्मारकात येऊन बोललं पाहिजे हेही बंधन नसतं. उलट बाबांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की माझ्या विचारांचा प्रतिवाद करून वैचारिकदृष्ट्या मला जर हरवण्यात आलं तर तो माझा मृत्यू मला जास्त आवडेल, असं त्यांनी लिहिलं होतं. पण आतापर्यंत कोणीतरी तेवढा खोलवर कोणत्या विषयाचा अभ्यास करून येऊन इथं अजून तरी बोललेलं नाही आहे. आम्हाला माहिती नाही. आम्ही हा पण नाही विचार करत की हा कुरुंदकरांचा सपोर्टर आहे का विरोधक आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ आम्ही मोकळं ठेवलेलं आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानची स्थापना, 5 मिनिटात संपवते. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानची स्थापना 2010 मध्ये झाली. या व्याख्यानमालेतून आपण पुढे आलो आणि मग एकदा नरेंद्र शेपळगावकर असं बोलले, माननीय माजी न्यायमूर्ती कैलासवासी नरेंद्र शेपळगावकर, की नांदेडमध्ये कुरुंदकरांचं स्मारकच नाही आहे. आणि मग ती कल्पना उचलून धरली तत्कालीन कलेक्टरनी. राधेश्याम मोपलवार त्यावेळेस कलेक्टर होते. त्यांनी काब्दे सरांना विनंती केली, काब्दे सरांना आणि पाटील सरांना, आणि काब्दे सरांनी आणि पाटील सरांनी आपल्याला इथे नांदेड एज्युकेशन सोसायटीची जागा उपलब्ध करून दिली. आणि त्या जागेवर शासनाने अशोकराव चव्हाणांनी इनिशियली 2 कोटी रुपये दिले होते. आणि लोक असे खालून वर जात असतील मागायला, पण आपल्यासाठी मात्र अशोकराव चव्हाणांनी आधी काय प्रोसेस असते हे पाहण्याच्या मागे लागलो होतो. त्या 2 कोटीची पहिली फेज तयार आहे. पहिल्या फेजमध्ये कुबेर सर एक वेळेस आले होते. आणि त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलत असताना म्हटलं होतं की ठीक आहे, ही पहिली फेज तर झाली. त्यावेळी काही आम्हाला आयडिया नव्हती की दुसऱ्या फेजमध्ये पण आपल्याला मान्य होतील आणि येतील पैसे आणि आपण काम सुरू करू. तसंही दुसऱ्या फेजचं काम शासन आपल्याला बिल्डिंग बांधून देणार आहे, पण ह्या बिल्डिंगचं सगळा मेंटेनन्स आणि होणाऱ्या कार्यक्रमांचा सगळा खर्च आपणच आपला करत असतो आणि ते तुमच्या डोनेशनमधून होत असतं. नांदेडकरांनी आणि इतरत्रही जे जे काही डोनेशन कुरुंदकर प्रतिष्ठानला दिले त्याच्या जीवावर हे रिसर्च सेंटर काम करतं. म्हणजे एका अर्थाने हे रिसर्च सेंटर हे आपणच चालवता.
एका अर्थाने हे रिसर्च सेंटर आपणच चालवता आणि फक्त समोर म्हणायला आम्ही आहोत. कोणीतरी समोर असावं लागतं, तर समोर म्हणायला आम्ही काम करतो, पण पैशाच्या शिवाय पैशाचं सोंग आणता येत नसतं मित्रांनो. बाकी सगळे कामं होऊ शकतात, शासन बिल्डिंग बांधून देईल, पण ह्याचा सगळा मेंटेनन्सचा खर्च आपल्याला करायचा आहे. जेव्हा कुबेर सरांच्या हे लक्षात आलं त्यावेळेस सर्वप्रथम नुकतंच आपलं रोपटं लावलेलं होतं, अजून रुजलेलं पण नव्हतं, प्रतिष्ठानचं रोपटं अजून रुजलेलं पण नव्हतं. त्यावेळेस सरांनी सर्व कार्येषु सर्वदामध्ये नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचं समावेश केला आणि इनिशियली मला वाटतं 2015मध्ये काहीतरी 14-15मध्ये माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, त्यावेळेस 7.5 लाख रुपये आपल्याला सर्व कार्येषु सर्वदामधून मिळाले. ती रक्कम, त्या रकमेचा कसं असतं माहिती आहे का, काहीच नसलं तर थोडीशी जरी रक्कम असली तरी, आणि त्यावेळेस 7.5 लाख रुपये म्हणजे आम्हाला खूप होते. त्याच्या जीवावर आपण आज इथपर्यंत आलोय. काय काय करतो आपण आता, आपण लोकांच्या डोनेशन म्हणून पैसेही काही जमा केलेत, पण ते तेवढे पुरेसे नाहीत. जवळपास 1 कोटी रुपये लागणार आहेत जर सस्टेन व्हायचं असेल तर. आपण महिन्याचा खर्च करतो, आपण महिन्याच्या व्याख्यानाचाही खर्च करतो, मेंटेनन्स जी एक फेज झालेली आहे त्याचाही खर्च करतो आपण, आणि हा खर्च करून आपण काही शिल्लक ठेवलेली आहे, काही रक्कम शिल्लक ठेवलेली आहे. पुरेशी नाही आहे ही गोष्ट खरी आहे, पण काय काय करतो आपण. सर तुमच्यासाठी मुद्दावून सांगते, दर महिन्यामध्ये कमीत कमी 1 व्याख्यान घेतो, विद्वत व्याख्यान 1 व्याख्यान घेतो, 2 फेलोशिप देतो दरवर्षी. बाबांच्या जयंतीला म्हणजे 15 जुलैला खरं त्यांचा वाढदिवस असतो, आपण थोडंसं यावेळेस आधी हा कार्यक्रम करतो आहोत, आणि बाबांच्या पुण्यतिथीला 10 फेब्रुवारीला 2 मोठ्या व्याख्यानमाला घेतो, 2 वर्षातून 2 फेलोशिप देतो, अनियतकालिक काढतो, कार्यशाळा घेतो, काही वेळेस इतर संस्थांच्या मदतीने आणि काही वेळेस इंडिपेंडेंटली. रिसेंटली गेल्या वर्षी आम्ही बाबांच्या सेक्युलरिझमचा जो नरहर कुरुंदकरांचा सेक्युलरिझम विचार याच्यावरती आपण 8 दिवसाची कार्यशाळा घेतली. निसर्गायनचे दिलीप कुलकर्णी आले होते, त्यांच्या मदतीने आपण इथे एक शिबिर घेतलं, नैसर्गिक म्हणजे निसर्गायनवरच शिबिर घेतलं. त्यानंतर नाट्य शिबिर घेतो आपण गाण्याचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता, पण ते गाण्याचा कार्यक्रम कसा होता, इतका सुंदर अप्रतिम झाला होता गाण्याचा कार्यक्रम की त्यांनी गाणं म्हणजे सगळं संगीत हे प्रेक्षकांना समजूनच सांगितलं. एका कार्यक्रमाला कर्डिले सर स्वतः होते गेल्या वर्षी, आणि अप्रतिम. मी तर त्यांना म्हटलं की वाङ्मय विषयात कलेक्टर सारख्या प्रशासकीय पोस्टवरच्या माणसाचा एवढा अभ्यास असेल हे पाहूनच आम्ही अवाक झालो होतो. असे खूपसे कार्यक्रम आपण घेत असतो, कार्यशाळा घेतो, शिबिरं घेतो. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामावरती आपण एक नाटकही बसवलं होतं, ते पण आपण केलं होतं. आणि साधारणपणे आपल्याच्याने जेवढं जेवढं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. ह्या सगळ्या गोष्टीची इनिशियली सुरुवात त्या 7.5 लाखांच्या पासून झालेली, की म्हणजे तिची हिंमत असते ना, माणसाला हिंमत यावी लागते सगळं करण्यासाठी, ती हिंमत तेव्हापासून आलेली आहे. कुबेर सर फक्त एकच आठवण सांगते पुण्याची, आणि माझं प्रास्ताविक थांबवते की मी आणि दीप पुण्याला एका दुकानात गेलो होतो पुस्तकांच्या, आणि पुस्तकं विकत घेत होतो. आणि पुस्तकं विकत घेत असताना त्या माणसाला सहज विचारला मी, कुरुंदकरांचं कोणतं पुस्तक आहे का. ते एकदम वळले आणि म्हणाले, तुम्ही कुरुंदकरांना वाचायचं तुम्हाला. तर त्यांना काय माहीत नव्हतं मी कुरुंदकरांची मुलगी आहे किंवा जावई, असं काहीच माहीत नव्हतं. कुरुंदकरांना वाचायचं आहे, इतकं तुमचं चांगलं प्रगल्भ वाचन आहे. मग त्यांनी काढून दिले सगळे, आणि डोक्यावर हात ठेवला त्यांनी माझ्या, आणि सांगितलं की तुला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर हे पुस्तकं वाचून तू पुढे जाऊ शकतेस. हा त्या अनोळखी माणसाकडून आलेला मला अनुभव होता. आणि असे अनुभव इतकं बळ देऊन जातात,
की त्याच्यापुढे येणाऱ्या अडचणी ह्या नेहमीच फिक्या पडत असतात. या अडचणी असणारच. सगळं काही सहज सुरळीत व्हायला लागलं तर मग त्या कामाचं काही महत्त्वही राहत नाही. या अडचणीला तोंड देत देत आपण सगळेजण आज या पॉईंटवर आलेलो आहोत. ह्या कामाबद्दल समाधान सर अजिबात नाही आहे. थोडंसं करतो आहोत आम्ही, थोडी बहुत धडपड करतो आहोत, पण कुरूंकरांचं वैचारिक स्मारक हे फार मोठं व्हायला पाहिजे. कारण सुरुवात माणसाची विचारानेच होते आणि विचार आहेत म्हणूनच माणूस वेगळा आहे. विचारानेच होते आणि विचारानेच मग सगळा समाज बदलू शकतो. म्हणून हे स्मारक अजूनही मोठं करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला स्मारकाला तर मी म्हणणार नाही, आम्हाला आपलं पाठबळ असावं. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर नरहर कुरूंकर प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर अभय दातार यांना मी अशी विनंती करेन की आपण कुरूंकर संशोधन वृत्ती संदर्भात घोषणा करावी. नमस्कार. मगाशी श्यामलताईंनी जसा उल्लेख केला, नरहर कुरूंकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने दरवर्षी 2 संशोधन वृत्ती दिल्या जातात. या संस्थेचे पहिले संचालक कैलासवासी डॉक्टर प्रकाश मेदककर यांनी 2011 साली या कुरूंकर संशोधन वृत्तीची सुरुवात केली होती. यासाठी शिक्षणाची, व्यवसायाची किंवा विद्याशाखेची अट नसते. साहित्य व विविध सामाजिक शास्त्रातील संशोधनाला प्राधान्य दिले जाते. आतापर्यंत विविध विषयांवरील 20 संशोधकांची संशोधन कार्य पूर्ण झाली आहेत. यावर्षी देखील एका संशोधकाचे संशोधन कार्य पूर्ण झाले आहे आणि आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. ते संशोधक म्हणजे नांदेडचेच डॉक्टर उदय कुमठेकर. डॉक्टर उदय कुमठेकर हे मुळात वाणिज्य शाखेचे अभ्यासक आहेत, पण त्यांचा तत्वज्ञान विषयाचा गाढा व्यासंग आहे. 2023 मध्ये त्यांनी आमच्याकडे लोकायत दर्शनाचे वास्तव स्वरूप व समाजावरील प्रभाव या विषयावरील संशोधनासाठी प्रस्ताव पाठवला होता. 4 महिन्यांपूर्वी आपला शोधप्रबंध त्यांनी सादर केला. बहिस्थ परीक्षक म्हणून अहिल्यानगरचे न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधील सेवानिवृत्त तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर मोहनराव देशमुख व पूर्णा येथील श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय येथील निवृत्त तत्वज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक ER मठवाले यांनी डॉक्टर कुमठेकरांच्या शोधप्रबंधाला मान्यता देणारे अहवाल पाठवले. मी डॉक्टर उदय कुमठेकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजचे आपले सन्माननीय वक्ते श्री गिरीश कुबेर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर उदय कुमठेकर यांचा सत्कार करावा व त्यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रदान करावं. मी डॉक्टर कुमठेकरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. यावर्षी देखील आम्ही कुरूंकर संशोधन वृत्तीसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यातील 2 संशोधकांची आमच्या समितीने निवड केली आहे. त्यांची नावे व विषय मी घोषित करतो. पहिले संशोधक वृत्तीचे मानकरी आहेत श्री मल्हार लाटकर, नांदेड. त्यांचा विषय आहे जनरेटिव्ह AI टूल्स फॉर हायर एज्युकेशन इन नांदेड डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. आणि दुसरे संशोधन प्रकल्पाचे मानकरी आहेत अहिल्यानगरच्या डॉक्टर योगिता खेडकर आणि डॉक्टर वसु भारद्वाज. त्यांचा विषय आहे अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ऑफ अल्बर्ट एलिस अँड पंचघटक विवेक ऑफ समर्थ रामदास स्वामी. कुरूंकर संशोधन वृत्तीसाठी निवड झालेल्या या तिन्ही संशोधकांचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजचे पाहुणे गिरीश कुबेर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी पण माझ्याकडे आहे. मी काही विस्तृत आणि लांबलचक परिचय त्यांचा करून देणार नाही, पण त्यांच्या एकंदरीत वाटचालीमधले
जी जी वळणं महत्त्वाची वाटतात त्याच्याबद्दलच्या नोंदी फक्त तुमच्यासमोर मी ठेवतो. श्रीयुत गिरीश कुबेर हे लोकसत्तेचे संपादक आहेत, प्रसिद्ध लेखक आहेत, हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण गिरीश कुबेर यांचं जे शिक्षण आहे ते डोंबिवली या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेत झालं आहे, हे मला सांगणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्यांचं इंग्रजीवरती उत्तम प्रभुत्व आहे आणि इंग्रजीतून सुद्धा ते किती उत्तम लिहितात हे द रेनेसान्स स्टेट नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातनं आपणाला लक्षात येण्यासारखं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपल्याकडे म्हटलं जातं. ते जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी चष्म्यासाठी वायपर बनवले होते. चष्म्यासाठी वायपर प्रयत्न केला होता असं ते म्हणतायत. मी याच्याकडं या पद्धतीनं बघतो की ज्यांची दृष्टी थोडीशी धुसर झालेली असते, धुमिल झालेली असते, ती स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते आपल्याला पुढे करावं लागणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी चष्म्यासाठी वायपर बनवण्याचा प्रयत्न केला होता. पेंढारकर महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना अक्षरवेल नावाचं जे नियतकालिक आहे त्या नियतकालिकाचे ते अगोदर संपादक होते आणि त्या संपादनातून परत ते लोकसत्तेच्या संपादनाकडे आलेले आहेत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. अनेक विद्यार्थी इथं बसलेत. महाविद्यालयीन जीवन जे आहे त्या जीवनामधले तुमची उपक्रमशीलता किती महत्त्वाची असते. या अक्षरवेलसाठी त्यांनी जे पहिलं लेखन केलं होतं त्या लेखनामध्ये डिसेक्शन करत असताना जो बेडूक असतो त्या बेडकाचं डिसेक्शन करताना त्या बेडकाला काय वाटत असेल, जसं येशू ख्रिस्ताला क्रुसावरती चढवत असताना येशू ख्रिस्त त्या माणसांविषयी काय बोलतो तसं बेडूक या डिसेक्शन करणाऱ्याविषयी काय बोलतो या पद्धतीचं लेखन हे त्यांचं आरंभीचं लेखन आहे. स्वाभाविकच ज्याला काय वाटतं याचा विचार सहसा कोणी करत नाही, त्याच्या भूमिकेत शिरून विचार मांडण्याचं काम गिरीश कुबेर हे तेव्हापासून करत आलेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि गिरीश कुबेर यांच्या आयुष्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं वैचारिक वळण डोंबिवली नावाच्या शहरामध्येच आहे. तिथलं जे वाचनालय आहे त्या वाचनालयांनीच त्यांना घडवलेलं आहे. अर्थात आजकाल डोंबिवली हे मुद्द्यांचं कमी आणि गुद्द्यांचं जास्त शहर म्हणून आपल्याला माहिती आहे, पण तो काही डोंबिवलीचा खरा परिचय नव्हे. तर डोंबिवलीच्या विकास वाचनालयामध्ये गेल्याच्या नंतर जागर नावाचं पुस्तक गिरीश कुबेर यांच्या हातामध्ये पडलं, नरहर कुरुंदकरांचं. आणि फ्रान्स काफका याची जी गाजलेली कथा आहे मेटामॉर्फॉसिस नावाची, म्हणजे संपूर्णपणाने बदल होऊन जाणं, त्या पद्धतीचं त्यांचं अवस्थांतर झालं, त्यांच्यामध्ये मनवंतर घडून आलं. ते जागर नावाच्या पुस्तकातनं घडून आलेलं आहे. याचा अर्थ कुरुंदकरांशी त्यांचा असणारा संबंध हा शालेय जीवनामधला आहे आणि कुरुंदकरांविषयी त्यांना वाटणारं जे प्रेम आहे ते प्रेम कमी झालेलं नाही. ते नव्या कुरुंदकरांची गरज या निवडक कुरुंदकर खंड पहिला व्यक्तिवेद यामधल्या लिहिलेल्या लेखात असं म्हणतात की महाराष्ट्रातलं एकंदरीत वैचारिक वातावरण कमालीचं भुसभुशीत झालेलं असताना आणि कोणता लेखक विचारवंत काय भूमिका घेईल हे प्रेडिक्टेबल झालेलं असताना नव्या कुरुंदकरांची महाराष्ट्राला गरज आहे. माझं हे म्हणणं अतिशोक्तीचं मानू नका. नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला गिरीश कुबेरांमध्ये सातत्यानं नवे कुरुंदकर दिसत आलेले आहेत. म्हणून नरहर कुरुंदकरच्या 94व्या जयंतीच्या निमित्ताने नवे नरहर कुरुंदकर गिरीश कुबेर यांच्या रूपाने आलेत असं आम्ही गृहीत धरतो आणि गिरीश कुबेर यांना अशी विनंती करतो. म्हणजे कुबेर सर बोलायला उभे राहणार आहेत म्हटलं की माईकमध्ये प्रॉब्लेम यायला लागलाय असं काही नाही ना? नाहीये. ते पूर्ण वेळ महाराष्ट्राची वैचारिक परंपरा या विषयावरती त्यांनी आपली मांडणी करावी अशी विनंती मी श्रीयुत गिरीश कुबेर यांना करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कुबेर सरांना निमंत्रित करूया. गेल्या वेळेच्या कार्यक्रमाला ते त्यांनी निवेदन केलं होतं आणि ते मला आठवलं. मी त्याची फक्त त्यांना आठवण सांगितली आणि आवाजाची फेक छान आहे असं म्हणायचं. बाकीचं ते बरंच माझ्याविषयी फेकले हे मुद्दा सोडून द्या. सर्वप्रथम अर्थात आयोजकांचे आभार मानतो. या व्यासपीठावर मला संधी दिली व्याख्यानाची. मी त्या अभिप्रायार्थ वही जेव्हा बघत होतो त्यातलं या व्याख्यानाचं उद्घाटन दुर्गाबाईंच्या हस्ते झालेलं आहे. दुर्गाबाई आलेल्या आहेत. दुर्गाबाईंपासनं हे व्याख्यान मला सुरू होते आणि पुढे अनेक त्याच्यामध्ये
वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका ज्यांनी घेतली असे अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. जयंत नारळीकर आणि बरेच मान्यवर आहेत. त्यामुळे आयोजकांना आता मला निश्चित खात्री आहे की पुढच्या आणखी आता कोणाला बोलवायचं हे प्रश्न पडत असणार. कारण महाराष्ट्रभर मी हिंडत असतो, सगळ्यांकडे हाच मुद्दा असतो आणि मग मी म्हणतो की अरे मला कशाला, तर ते काय आता करणार, कुणाला बोलवायचं असा म्हणजे या भूमिकेपर्यंत आपण आलेलो आहोत. एकेकाळी हा महाराष्ट्र हा असा तेजपुंज व्यक्तिमत्वांचा महाराष्ट्र होता आणि ज्या महाराष्ट्राने या देशाला, मी त्या अर्थाने मराठीवादी नाही, म्हणजे मी महाराष्ट्रात जन्मलो म्हणून अर्थातच मराठी प्रेमी आहे, पण ते असं जे उत्तम वगैरे वगैरे ते म्हणजे राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रवादी जे म्हणायचं असतं तसं मी अजिबात नाही आहे. मी कदाचित कर्नाटकात जन्माला असतो, बंगालमध्ये जन्माला आलो असतं, मी त्या भाषेवर प्रेम केलं असतं. त्यामुळे जे मांडणी करायची ती मला ही अधिकृतपणे, उघडपणे आणि डोळसपणानेच करायची आहे. आणि ती करताना जाणवणारा मुद्दा असा असतो की महाराष्ट्राने या देशाला काय दिलं, हा जर आपण प्रश्न घेतला तर मला एक घटक खूप प्रामुख्याने दिसतो, तो म्हणजे तर्कवाद. तर्काच्या आधारे विचार कसा करायचा असतो हे या देशाला महाराष्ट्राने शिकवलेलं आहे. याच्यामध्ये जराही काय म्हणतात दुराभिमान किंवा एक विशेष प्रेम वगैरे या अर्थाने म्हणत नाही आहे. हे माझंच मत आहे, हा मुद्दा नाही आहे. हुला सिंग नावाचे जे लेखक आहेत ते स्वतः मोठे सरकारी अधिकारी आहेत, मला वाटतं IRS मध्ये ते त्यांनी काही वैचारिक परंपरांवर खूप चांगलं लिखाण केलेलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी खूप एक चांगला शब्दप्रयोग केलेला आहे. वाक्य त्यांचं असं आहे की महाराष्ट्र इज द लँड ऑफ रिझन. महाराष्ट्राने देशाला तर्कवाद दिलेला आहे. हे एकदा मान्य केलं की मग या परंपरेकडे डोळसपणाने बघणं सोपं होतं आणि ते बघायला हवं. आणि तिथून आपण कुठपर्यंत येऊन थांबलेलो आहोत. म्हणजे सकाळच्या कार्यक्रमामध्ये मी तोच मुद्दा मांडत होतो की म्हणजे आता जरा जरी कोणी विचार करतोय असा संशय आला की त्याला विचारवंत म्हटलं जातं. इतक्या पातळीवरती आपण आलेलो आहोत. आणि मी याचं कारण असं की केवढे तेजपुंज माणसं या प्रांतानं दिलेली आहेत, देशाला दिलेली आहेत. आणि तर्काच्या आधारे विचार करणं ही जी खरंच गरज आहे ना, याचा खूप मोठा वाटा या भूमीशी निगडीत आहे. तर महाराष्ट्राची वैचारिक परंपरा, संत वाङ्मय 2200 वर्षांपूर्वी वगैरे मला तिथपर्यंत जायचीच गरज वाटत नाही. अलीकडचा जरी कालखंडातला हा तुम्ही इतिहास बघितलात ना, तो थक्क करणार आहे. त्या इतिहासाची सुरुवात कधी झाली असं जर एक साधा आपण जर उगम शोधायला गेलो तर त्याच्यामध्ये निर्विवाद बाळशास्त्री जांभेकरांचं नाव घ्यावं लागेल. बाळशास्त्री जांभेकरांना सरकार दर्पणकार वगैरे वगैरे या नावाने कौतुक करत असतं त्यांचं, म्हणजे मराठी वर्तमानपत्राचे जनक वगैरे या अर्थाने. पण मला असं वाटतं की वर्तमानपत्राचं संपादक पण हे त्यांनी जी जी कामं केली आहेत ना, त्यातलं सगळ्यात लहान काम त्यांचं हे आहे. बाकीची कामं त्यांची इतकी मोठी आहेत, 7-8 भाषा त्यांना येत होत्या. आता मराठी वर्तमानपत्रातल्या पत्रकारांना मराठी येते की नाही हा प्रश्न पडतो. भाषा पत्रकारितेचे पितामह जनक मानले जातात. त्यांना 7 भाषा, ग्रीक, फारसी, लॅटिनपासनं सगळं त्यांच्यावरती त्यांचं प्रभुत्व होतं. त्या भाषेमध्ये ते उत्तम लिखाण करू शकत होते, मांडत होते. दर रविवारी त्यांच्या त्या कालखंडामध्ये, म्हणजे 1812 ते 1846 हा त्यांचा कालखंड आहे. आणि म्हणजे समाज सुधारणेत आणि मराठी कुठे मागे पडतात ना, हा मुद्दा मला याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटतो. समाज सुधारणा पश्चिम बंगाल, राजाराम मोहन राय, तिथपासून पुढे काय आपल्याला ते सांगता येत नाही. म्हणजे आपलं ते सुरुवातीतच सांगणं एवढं मर्यादित असतं ना. म्हणजे मला नेहमी जाणवतं असं की आषाढ महिना आला की प्रत्येक सुशिक्षिताच्या तोंडावर आषाढस्य प्रथम दिवसे एवढंच येतं, पुढचं काही माहिती नसतं. तर समाज सुधारणेचा जेव्हा मुद्दा आहे तो राजाराम मोहन राय, अर्थातच सतीची चाल बंद पडणं वगैरे वगैरे ते मोठं काम आहे त्यांचं. पण त्याच्यानंतर पश्चिम बंगालची समाज सुधारण्याची चळवळ ही धार्मिक अंगाने गेली याचा आपण विचार करतो की नाही.
म्हणजे त्याला थिओसॉफिकल एक वेगळा अंग आला. मग रामकृष्ण परमहंस आणि हा सगळा दयानंद सरस्वती आणि तो सगळा वेगळा विषय आहे. पण महाराष्ट्राची समाज सुधारणेची चळवळ ही मात्र करकरीत बुद्धिवादी राहिलेली आहे. याचा खरं म्हणजे आपण अभिमान बाळगायला हवा. राजाराम मोहन राय यांच्या कालखंडामध्ये सतीची प्रथा बंद होणं वगैरे हे सगळं झालं आहेच, मोठंच काम आहे ते. पण महिला शिक्षण महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. महिलांसाठी शाळा आणि महिलांसाठी शिक्षणाचा आग्रह धरणारे समाज सुधारक या महाराष्ट्रामध्ये होते. तर बाळशास्त्री जांभेकरांचा याच्यामधला वाटा खूप मला महत्त्वाचा वाटतो. आणि मी त्यांच्याविषयी एक बंगाली लेखकाचं पुस्तक करतोय. म्हणजे काम खूपच कमी झालेलं आहे त्यांच्यावरती. आता मला वाटतं दोन खंड अलीकडेच राज्य सरकारच्या तर्फे प्रकाशित झालेले आहेत. पण यांच्या कामाचा जो आवाका होता ना, तो खरंच कौतुक, थक्क व्हायला हवं असं होता. दर रविवारी त्यांच्याकडे प्रबोधन विषयक काय चर्चा करण्यासाठी नवीन काय करता येईल वगैरे वगैरे या विषयावरती गप्पा झडायच्या. त्या काळातली मान्यवर त्यांच्याकडे जमायचे. त्याच्यामधलं एक नाव दादाभाई नवरोजी आहे. दादाभाई नवरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांच्या बैठकातले होते आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या बैठकातले काही मुद्दे हे पुढे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्याचं काम दादाबाईंनी केलं. ते मुद्दे बाळशास्त्रींनी मांडलेले आहेत. हा अतिशय अभिमान वाटावा असा भाग आहे. आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे तेव्हा इंग्रज सरकारचं हा मुद्दा सोडाच, राणी कंपनी सरकार होतं त्यावेळेला इंग्रजांच्या विषयीचा जो इतिहास लेखनाचं काम होतं ते बाळशास्त्रींना दिलेलं आहे. जांभेकरांना ते राणीच्या सरकारने दिलेलं आहे. म्हणजे इंग्लंडमधले एवढे विचारवंत वगैरे लेखक चांगले असून सुद्धा. त्यामुळे तिथनं ही एक मोठी परंपरा सुरुवात होते. आणि परंपरा याचा अर्थ जेव्हा आपण बघतो तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो की आपण प्रगती हा कशाला शब्दप्रयोग वापरतो. म्हणजे आता एखाद्या पुस्तकाची पुढची आवृत्ती येते त्यावेळेला पहिल्या आवृत्तीतल्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या असतील, चुका राहिलेल्या असतील, उणीवा राहिलेल्या असतील त्या सुधारून पुढची आवृत्ती असणं अपेक्षित आहे ना. हे साधं त्यालाच प्रगती म्हणायला हवी. पण त्या काळचा जर ह्या मंडळींचा वैचारिक आवाका लक्षात घेतला तर त्या प्रगतीला जर आपण म्हणजे या सगळ्या घटनांना आत्ता जे काही सुरू आहे त्याला प्रगती म्हणायचं असेल तर आपण अधिक तेजपुंज व्हायला हवं. तर त्यावेळेला काय काय लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, काय काय भूमिका घेतलेल्या आहेत आणि इतक्या तडफेनं लिहिलेलं आहे हे कौतुकास्पद आहे. हे त्या कालखंडात होऊन गेलेलं आहे. हे मला त्या परंपरेचा धागा जेव्हा आपण तपासतो तेव्हा जाणवतं. आणि मग त्याच्या वेळेला आठवण येतं की अरे आता असं लिहू शकता येईल का. त्याचे काही दाखले मी पुढच्या विवेचनामध्ये काही देईनच. काही मुद्दाम उतारे लिहून आणलेले आहेत त्याच्याविषयी काही तपशीलवार वाक्य. असं जर असं कोणी लिहिलं आता तर काय होईल हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे ती वैचारिक परंपरा कुठे थांबली, का थांबली याचा आपण विचार करणार की नाही हा मला प्रश्न पडतो. आणि ही जी या सगळ्याची नुसती अशी उजळणी जरी केली ना तरी काय माणसं होऊन गेली ना यामुळे थक्क व्हायला होतं. 1832ला त्यांनी दर्पण सुरुवात केली. 20 वर्षाचे होते बाळशास्त्री जांभेकर. 20व्या वर्षी साधारणपणे आजकाल काय करत असतात 20व्या वर्षामध्ये किती चाचपडणं सुरू असतं. आणि त्यावेळेला त्यांना दर्पण काढावं असं वाटलं. मराठी इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये त्यांनी केलं. मुंबईमध्ये जो वेधशाळेचा अंदाज वगैरे आपण तो नेहमी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्या वेधशाळेच्या स्थापनेमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा वाटा आहे हे अनेकांना माहिती नसेल. तर ही जी परंपरा सुरू होते बाळशास्त्री जांभेकरांच्या पासनं आणि हा प्रवाह असा अधिकाधिक पुढे सुदृढच होत जातो. आणि मग अर्थातच ते तरखडकर बंधू येतात. बॉम्बे गॅझेट आणि त्यांनी त्यावेळेला काढलं होतं. आता ही माणसं कुठल्या कालखंडामध्ये काय विचार करतायत हा याला थोडासा आपण स्पर्श करायला हवा. त्यावेळेला म्हणजे एका बाजूला विष्णूशास्त्री चिपळूणकर वाघिणीचं दूध आहे हे कौतुक करतायत इंग्रजी भाषेविषयी. बाळशास्त्री जांभेकर सांगतायत इंग्रजी शिका, इंग्रजीतनं अभ्यास करा. त्याच वेळेला इंग्रजी भाषेमधून शिकून आलेले भास्कर पांडुरंग तरखडकर यांनी पहिल्यांदा एक तो सिद्धांत मांडला जो पुढे आज तागायत त्याच्याविषयी आपण बोलत असतो. म्हणजे ड्रेन थिअरी. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचा मुद्दा त्यांनी अधिक पुढे नेला की इंग्रज सरकार भारतामधली जी एक साधन संपत्ती आहे ती किती मोठ्या प्रमाणावरती परदेशी नेऊन त्याच्या आधारे त्यांचा विकास साधतंय याचं तपशीलवार विवेचन या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे तरखडकरांनी केलेलं आहे. मला
कौतुक वाटतं. हाताशी गुगल वगैरे असा ते काही प्रश्नच नव्हता, दळणवळणाची साधनं नाहीत आणि कशा पद्धतीनं ही माणसं विचार करत असतील, म्हणजे किती वैचारिकता आणि त्यांची बघण्याची ताकद किती किती जबरदस्त असेल, हा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. कारण बाळशास्त्री जांभेकर आणि तर्खडकर यांचा ड्रेन थिअरीचा हा मुद्दा हाच, ही गाजलेली भाषणं आहेत, ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी वाचली असतील कदाचित किंवा वाचावीत, दादाभाई नौरोजींची ब्रिटिश पार्लमेंटमधली, त्याच्यात त्यांनी हा विस्ताराने मांडला आहे. ड्रेन थिअरी ही जी संकल्पना तर्खडकरांनी आणि त्याच्या आधी बाळशास्त्री जांभेकरांनी मांडली, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण अर्थशास्त्र आज ज्या पद्धतीनं आपण म्हणतो त्या पद्धतीनं ते तसं झालेलं नव्हतं, तरीसुद्धा हा सिद्धांत मांडण्या एवढी बौद्धिक क्षमता त्यांच्याकडे होती. आणि म्हणजे ते तिघे भाऊ ते फारच विद्वान आहेत. तर्खडकर आपल्याला इंग्रजी व्याकरणासाठी माहिती असतं, पण तिघे भाऊ म्हणजे आत्माराम पांडुरंग आणि भास्कर पांडुरंग ह्या तिन्ही भावांचं या कालामध्ये एवढ्या विविध अंगाने समाजाला स्पर्श करण्याचं काम सुरू होतं की खरंच कौतुक वाटतं. आणि म्हणजे मला मुंबईलाच्या कार्यालयात जेव्हा जात असतो तेव्हा जाताना नेहमी एक पुतळा बघून मलाच असं खजील झाल्यासारखं होतं. चर्चगेट स्टेशनच्या समोर महादेव गोविंद रानडे यांचा पुतळा आहे. म्हणजे माहिती नसतो हल्लीच्या पोरांना, किंवा हल्लीच्या पोरांना वगैरे शब्द वापरले आपण खूप म्हातारे झाले वगैरे असं वाटेल, पण त्या अर्थाने नाही. पण खरंच म्हणजे या मंडळींच्या कार्याविषयी माहिती नसते. आणि म्हणजे कसा महाराष्ट्र होता, तर रानडेंचा सहज विषय निघाला म्हणून ते फक्त किस्सा सांगतो. त्यांच्या मला वाटतं काही तिथी साजरी केली गेली होती 1952 काळची गोष्ट आहे मला वाटतं ही. आणि पुण्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ व्याख्यान ठेवलं होतं. ते व्याख्यान कुणी दिलेलं आहे म्हणजे तो महाराष्ट्र कसा होता हे कळेल आपल्याला. ते व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते व्याख्यान उपलब्ध आहेत, एक जवळपास 25 पानांचं लिखित भाषण आहे ते. ज्यांना कोणाला अभ्यासाची इच्छा असेल त्यांनी जरूर वाचावं. त्या व्याख्यानामध्ये असं म्हणालेले आहेत बाबासाहेब आंबेडकर की समस्त महाराष्ट्राची बुद्धिमत्ता एक तराजूच्या एका तागडीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती रानडेंची बुद्धिमत्ता, असं जर आपण चित्र बघायचा प्रयत्न केला तर रानड्यांची बुद्धिमत्ता समस्त महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेपेक्षा अधिक वजनदार अशा अर्थाचं त्यांचं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आता तो महाराष्ट्र आता असं काही होईल वगैरे वगैरे हे कुठल्या कारणाने अशक्य हे मी सांगायची गरज नाही, आपण सगळेच जाणता. पण हा तो काळ आहे. म्हणजे गणिती होते केरुनाना छत्रे नावाचे. आता त्यांची प्रकृती बिघडली. खूप मोठे गणिती होते ज्यांच्याविषयी नारळीकरांनी पण लिहिलं, नारळीकरांच्या वडिलांनी पण त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर ते आजारी पडले त्यावेळेला. तर त्यांच्या कामाचं मोल न्यायमूर्ती रानडेंना होतं. न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियात लेख लिहिला. आता त्यावेळेच्या टाइम्स ऑफ इंडियाने मराठी माणसाविषयीचा असा लेख छापलेला आहे. आणि केरुनानांविषयी निधी संकलनाची मोहीम कशी राबवायला हवी आणि महाराष्ट्राला या गणितीचं मोल कसं कळलेलं नाही अशा अर्थाचा. म्हणजे हा कालखंड एकमेकांच्या बुद्धिमत्तेचा आदर करण्याचा, एकमेकांच्या बुद्धिमत्तेविषयी ममत्वाने बोलण्याचा आणि सगळ्यांना मिळून एक समाजाला शहाणं करण्याचा जो कालखंड आहे, याचा मला भयानक अप्रूप आहे. म्हणजे त्याचं वर्णन करायचं झालं तर त्याचं मिनी रेनेसा त्याला म्हणता येऊ शकेल. युरोपमध्ये 14व्या-15व्या शतकामध्ये रेनेसा झाला, एक पुनरुत्थानाचा मोठा कालखंड झाला आणि मग युरोप पूर्णपणे बदलला. धर्मसत्ता आणि राजसत्ता मग त्याच्यामध्ये फारकत घेतली गेली. गॅलिलिओ उभा राहिला, मायकेलेंजेलो उभा राहिला, लिओनार्दो दा विंची आला आणि ह्या कालखंडामध्ये ते एक वैचारिक सुवर्णयुग मानलं जातं. हा सुवर्णयुगाचा धागा महाराष्ट्राच्या बाबतीत हा तिथपासनं कुरुंदकर आणि यदी फडके इथपर्यंत येऊन थांबतो आणि नंतर मात्र तो एकदम दिसेनासाच होऊन जातो. हे फार दुर्दैवी अशा स्वरूपाची गोष्ट मला वाटते. आणि तो त्यामुळे त्या कालखंडाविषयी एक
खूप अप्रूप आहे आणि दुर्दैवाने त्याविषयी लिहिलं गेलेलं नाही आहे. खूप जणांनी त्याच्यावरती काम करायला हवं. एकेका माणसाचं एकेकाचं आयुष्य एक एक संस्थात्मक बांधणी आणि त्याची वैचारिक मांडणी एवढी ताकदीची आहे. आणि एक म्हणून तर रेनेसान्स स्टेटचा माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला. ते पुस्तक मी नरहर कुरूंकरांच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे. कारण आधुनिक कालखंडामध्ये ही विचाराची दिशा कुरूंकरांनी जेवढी दिली तेवढी फार म्हणजे अनेकांना ते करता आलेलं नाही आहे. म्हणजे हे जे बाबासाहेबांनी रानड्यांच्या विषयी जे विधान केलं ते कुरूंकरांच्या बाबतीत तसंच्या तसं लागू होतं. अनेक विषयांचा परामर्श घेण्याची ताकद आणि त्या विषयाला भेटण्याची त्यांची क्षमता, मग मनुस्मृती असेल, नाट्य चळवळीचा मुद्दा असेल, रंगभूमीच्या विषयीचा असेल, काव्याचा मुद्दा असेल, कुरूंकर अनेक मैदानांमध्ये उतरलेले दिसतात. हा त्या बुद्धिमत्तेचा, त्या कालखंडाचा मला वाटतं तो गौरवच वाटतो. आणि मग पुढे आपण 1820, 1830 दादोबा पांडुरंग वगैरे वगैरे हा सगळा आहे. त्यांनी परमहंस मंडळी काढली. हे सगळं आपण वाचत आलेलो आहोत. मग लोकहितवादींपर्यंत येऊन थांबतो. लोकहितवादींची शतपत्रे हे आपण म्हणजे एवढंच वाचलेलं असतं. शतपत्रे वाचलेली असतात की नाही माहिती नाही, पण ती जरूर वाचायला हवेत. ती आज छापायची म्हटली ना तरी मला आज कदाचित विचार करावा लागेल की हे भले त्यांनी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, आज तसंच्या तसं छापलं तर लोक कसं ते स्वीकारतील, मुळात स्वीकारतील की नाही. आधीच पक्क राष्ट्रद्रोही किंवा भारतद्वेष्टा वगैरे वगैरे असा अँटी नॅशनल म्हणून घ्यायची सवय लागलेलीच आहे. तर हे जर छापलं तर काय म्हटलं जाईल. मग एके ठिकाणी त्यांनी इतकं लिहिलेलं आहे की जोपर्यंत हिंदू धर्मामध्ये सागराच्या तळाशी नागाच्या शेषाच्या छायेमध्ये विष्णू आडवा झालेला आहे आणि लक्ष्मी त्याचे पाय चुरती आहे, तोपर्यंत हे हिंदू धर्मात यावर विश्वास ठेवला जातोय, तोपर्यंत या हिंदू धर्माचं कधी भलं होणार नाही. हे त्यांनी लिहिलं आणि काही दगडफेक वगैरे झाली नाही हो त्यांच्या घरावरती. आणि सुदैवाने तेव्हा CBI किंवा इन्कम टॅक्स वगैरे काही नव्हतं आणि लोक ते सहन करत होते. हे कौतुक आहे. आणि त्याचा म्हणजे हा म्हणजे तुम्ही आपल्या देशाच्या संस्कृतीचा वादाचा जर इतिहास लक्षात घेतला तर जाणवेल की अशा भिन्न भिन्न मुद्द्यांना आपण सामोरे गेलेलो आहोत आणि त्याची सुद्धा चर्चा झालेली आहे. म्हणजे एका वेळेला वैदिक संस्कृतीचा अभिमान बाळगणारा, त्याच वेळेला चार्वाकासारखा माणूस पण या दार्शनिक मानला जातो आपण. पण नंतर हा जो कालखंड आहे हा मला खूप तेजपुंज वाटतो, कारण हा आत्ता अलीकडचा आहे, डोळ्यादेखत घडलेला आहे आणि त्याचा इतिहास मला त्यामुळे सतत सांगावासा वाटतो. आणि त्या कालखंडामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले अवतरतात. पुण्यामध्ये ती शाळा वगैरे महिलांची काढली जाते. त्यांची भूमिका काय होते. आता अलीकडच्या कालखंडामध्ये कुठलाही विचारवंत ज्याच्या मागे सामाजिक एक मोठी परंपरा आहे आणि ज्याच्या मागे मोठा अनुयायी वर्ग आहे तो आमचाच असं म्हणायची एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे. अधिक काही त्याविषयी बोलत नाही, विषय तपशिलाची गरज नाही आहे त्याची. आता तसे आंबेडकर आमचे, सावरकर आमचे वगैरे वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये त्या फुलेही आमचे असा एक प्रयत्न होतो आहे. पण फुलेंनी एक त्यांची जी मांडणी आहे ना की त्यांनी प्रभू रामचंद्राविषयी लिहिलेलं आहे. तर त्यांच्या मते तो सोशल ऑपरेशनचं प्रतीक आहे. सामाजिक एका वेगळा दडपण किंवा जी काही एक सो कॉल वरिष्ठ जातीच्या मंडळींकडनं जे एक केलं जातं त्याचं प्रतीक आहे. आणि तो आर्यन आणि म्हणजे हा कुणी आणला आहे हे ज्योतिबा फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे उद्या निषेध करायचा झाला तर मी फक्त त्यांना उद्धृत करतोय. आणि या माणसाने हे असं त्यावेळेला लिहिलं आणि जाहीरपणे 1857चं इंग्रजांच्या विरुद्धचं बंड फसलं, आनंद व्यक्त केलेला आहे. बरं झालं हे बंड फसलं. आता अलीकडच्या कालखंडामध्ये नंतर आपण सातत्याने दलित शब्द हा वापरतो. दलित शब्द ही यांची ज्योतिबा फुलेंची देणगी आहे. त्यांनी तो शब्द तयार केलेला आहे. तर असं मांडत होते ते, तरीसुद्धा त्यांचं कार्य आपण ते लक्षात घ्यायला हवं की केवढा धारदार विचार होता हा. म्हणजे एका बाजूला जो एक
प्रभूचा अवतार मानला जातो त्याला सामाजिकदृष्ट्या त्याची वेगळी चिकित्सा करणं, त्याच वेळेला राजकीयदृष्ट्या ज्याचं आपण बंड म्हणतो ते बंड फसलं कसं त्याच्याविषयी भूमिका घेणं हे मला असं वाटतं खूप मोठं समर्थ आणि सक्षम आणि निरोगी समाजाचं लक्षण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्या कालखंडामध्ये नंतर एका मुलीचा उल्लेख करायला हवा. तिच्याविषयी पण फार काही लिहिलं गेलेलं नाही आहे. मला असं वाटतं की म्हणजे संशोधन वृत्ती मगाशी मी ते ऐकत होतो, हे जे काम होऊन गेलं ना त्याच्याविषयी जर कोणी अधिक खोलात जाऊन काम करत असेल, त्यांच्याविषयी अधिक कोणी उजेडात आणत असेल. आता इरावती कर्वेंवरती त्यांच्या नातीने इंग्रजीमध्ये खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे हे इंग्रजीमध्ये काम होतं, त्याचं काम असं मराठीमध्ये होणं गरजेचं आहे, कारण हे महाराष्ट्राला माहिती नाही आहे. त्या मुलीचं नाव आहे मुक्ता साळवे नावाची मुलगी आहे, 14 वर्षाची आहे. तिने 2 लेख लिहिले आणि कशामध्ये लिहिले? ज्ञानोदय, पाक्षिक ज्ञानोदयमध्ये लिहिले. पहिला लेख 15 फेब्रुवारी 1885 आला आणि त्या लेखाचं शीर्षक आहे 14 वर्षाची मुलगी हो. हे 20व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकर दर्पण काढतात, 14व्या वर्षी ही मुलगी लिहिते आणि तिच्या लेखाचं शीर्षक आहे मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध आणि ज्ञानोदय छापतं. हे कल्पना करा. म्हणजे अधिक तपशिलात मी जात नाही, त्या वादात पडायचं नाही आहे, पण साप्ताहिक ज्ञानोदय पुण्यामधनं ही लहुजी साळवे अनेकांना माहिती असतात, त्यांची मला वाटतं ही पुतणी आहे. पण तिला असं लिहावंसं वाटलं आणि ते छापलं गेलं आणि त्यावरती चर्चा झालेली आहे. हा मला खूप मोठा सामाजिक जिवंतपणाचा म्हणजे ते अनुभव म्हणता येईल त्या पद्धतीनं तो त्याच काळचा दिसतो. आणि हा लेख आला त्याच्यानंतर 2 वर्षांनी मुंबई विद्यापीठ स्थापन झालं, विल्सन कॉलेज वगैरे मुंबईमध्ये स्थापन झालेलं आहे. 1848मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिला शिक्षण वगैरे सुरू केलं आणि त्यावेळेला पंडित विष्णू परशुराम शास्त्री यांचं पुस्तक आलेलं आहे, ब्राह्मण कन्या विवाह विचार. आता या इतक्या थेट विषयांना भिडणारे लेखक, थेट विषयांना भिडल्यानंतर तशाच भाषेत मांडणी करणारे लेखक आणि ते स्वीकारणारा समाज असणं हा मला त्या सुदृढ समाजाचा एक महत्त्वाचा निदर्शक वाटतो. आणि तो आपण सातत्यानं वैचारिक परंपरेचा उल्लेख करतोय त्याच्यामध्ये याची गरज आहे. कारण ठीक आहे, तुम्हाला मुद्दा नसेल पटला, त्या मुद्द्याचा प्रतिवाद हा तुमच्याच जे काय तुम्हाला मान्य आहे तशा पद्धतीच्या मुद्द्यातनं होऊ शकतो, त्याचा प्रतिवाद व्हायला हवा. मग अशी उल्लेख झाला नरहर कुरूंकरांची कशी इच्छा होती की वादात मला म्हणजे मी काय जे म्हणतो त्याचं प्रतिपादन खोडून काढावं. मला वाटतं त्यांच्या सौंदर्यविषयक लिखाणावर जेव्हा लिहिलं गेलं माधव धोंड किंवा त्यांनी कोणी लिहिलं तेव्हा ही नरहर कुरूंकरांची प्रतिक्रिया होती की तुम्ही मला म्हणजे मी जे मुद्दे मांडले ते तार्किकपणे खोडून काढा. आता गंमत कशी होते, आता तो मुद्दा येतच नाही. मला तर हा मुद्दा हा विषय तर नेहमीच भेडसावतो. म्हणजे निषेध मी काय लिहिलं आहे किंवा अग्रलेखामध्ये किंवा आमच्या लेखामध्ये जे काय केलं त्याचा तुम्ही त्या निषेधाचा युक्तिवाद करणारा तसा चांगला लेख लिहून पाठवा. मी तो आनंदाने छापीन आणि मी छापलेला आहे. या निमित्तानं एक छान किस्सा सांगतो. मी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंविषयी लेख लिहिला आणि त्या लेखाचं शीर्षक होतं बाळ गंगाधर टिळकांनी जे अग्रलेखाला शीर्षक दिलेलं होतं. आणि ती शीर्षकंसुद्धा खूपच त्यावेळेच्या भाषेच्या तजेला दाखवणारी आहेत बरं का. म्हणजे मला एकदा एक वाचक अलीकडे संवेदना फारच नाजूक झालेल्या आहेत. म्हणजे काही केलं की पटकन पापड मोडतो, सगळेच तळलेले पापड आहेत. तर ते एक जण भेटायला तुमची भाषा फार तुम्ही कडक लिहिता किंवा टोचणारं लिहिता वगैरे वगैरे. म्हटलं हो आता काय करणार, मी मराठी भाषेत जन्माला आलो, मराठी भाषाच तशी आहे वगैरे. त्यांना काही ते पटेना. मग त्यांना मी म्हटलं काही 4 शीर्षकं त्यांना सांगितली. म्हटलं मी तुम्हाला सहज शीर्षकं सांगतो, तुमची काय प्रतिक्रिया यावरती. म्हटलं मी उद्या ते अग्रलेख लिहिला आणि त्याला शीर्षक दिलं माळावरचा महारोगी. हे कसं चालेल म्हणाले, हे असली मराठी राज्यात कधी लिहिली गेली नाही, अशी खपलीच नाही. मी त्यांना म्हणले बाळ गंगाधर टिळकांच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे. या महाराष्ट्राने किती महाराष्ट्राची सहनशीलता, वैचारिक सहनशीलता किती
ताकदीची होती हे याच्यावरनं लक्षात येऊ शकेल. तुम्ही बाळ गंगाधर टिळकांच्या अग्रलेखांच्या नुसत्या शीर्षकांवरती जरी नजर टाकलीत ना किंवा आगरकरांच्या लिखाणाविषयीच्या तर तुम्हाला हे जाणवेल. तर तो हा मुद्दा मी मांडत होतो. ह्या अनुषंगानं त्या विद्यापीठाच्या वरती अग्रलेख लिहिला. त्याचं शीर्षक होतं युनिव्हर्सिटी उर्फ सरकारी हमालखाने. आता हे टिळकांनी दिलेलं शीर्षक आहे ते, आणि मी म्हटलं पण होतं त्याच्यामध्ये. तर ते त्यांना फार लागलं. त्या कुलगुरूंनी फोन केला, चांगले संबंध होते, अजूनही आहेत सुदैवाने. तर ते म्हणाले की तू मूर्ख आहेस. म्हटलं मान्यच आहे, मला त्याविषयी शंकाच नाही आहे, माझीही मला त्या शंका नाही आहे. हे मला लिहून पाठवायचं आहे. म्हटलं पाठवा. तर म्हणाले तुझी प्रतिक्रिया काय असेल. म्हटलं मी छापीन. असू शकतं ना मत, म्हणजे काय माझा मी काय सत्य असं अंतिम काही नसतं. एक पहिली गोष्ट आपण नमूद करायला हवी की 10 सत्य असू शकतात, 10ही सत्य तितकीच खरी असू शकतात. म्हटलं तुम्ही म्हणता मी मूर्ख आहे, हे सत्य तुमच्या दृष्टीनं आहे, ते तुमच्यासाठी खरं आहे, हरकत नाही, तुम्ही ते लिहून पाठवा. बघा म्हणाले याच शब्दात मी लिहीन. म्हटलं लिहा. आणि त्याच त्यांनी थोडासा स्वतःलाच त्यांनी मवाळ केलं. आणि पण तरीसुद्धा जितके असभ्य शब्दात लिहून पाठवता येईल त्या शब्दांमध्ये त्या अग्रलेखाचा प्रतिवाद करणारं पत्र लिहून पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी मी ते छापलं. आणि गंमत अशी झाली की ते छापलं गेल्यानंतर वाचकांनी ते पत्रलेखकाच्या मागे लागले माझ्या अग्रलेखाच्या वेळी की हा माणूस कसा लबाड आहे लबाड आहे. लिहिलं तेच बरोबर होतं. मग हे त्यांचा परत 2 दिवसांनी फोन आला, अरे फार भयंकर झाला. म्हटलं बघा हे मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही लिहायचा, तुम्ही लिहा. तर त्यातला मुद्दा असा आहे की ही माणसं त्यावेळेला तशी लिहित होती. तर या विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विधवा विवाह किंवा अलीकडच्या काळातला असेल तर राजवाड्यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास जर कोणी वाचलं, हे मराठीत लिहिलं गेलं हे खरंच वाटत नाही आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास अप्रतिम पुस्तक आहे, जरूर वाचून बघावा. म्हणजे आपल्या या सगळ्या चालीरीती किंवा एकंदर सामाजिक स्त्रीविषयक दृष्टिकोन किंवा जे काही मुद्दे आहेत ना ते खरंच एकदा तपासून घ्यायला त्याची मदत होऊ शकेल. तर मग मुंबई विद्यापीठ वगैरे स्थापन झालं. मग त्या एका पहिल्याच वर्षात कोण एकाच वर्षात हे सगळे आपले रानडे असतील, भाऊदाजी लाड वगैरे हे सगळे पहिल्याच पिढीचे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी होऊन गेले. तर त्याच्यात आणखी एक घटना त्या महिलांच्या अनुषंगाने सांगायला हवी. ती सांगताना मला म्हणजे कौतुक मिश्रित आदर वाटतो, कुतूहल वाटतं. आणि त्या समाजात हे कसं काय होऊ शकलं हा प्रश्न पडतो. त्या मुलीचं तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे लहान वयात लग्न झालं. आणि तेव्हा पद्धत होती की मग ती मोठी झाली, म्हणजे लग्न झालं की ती परत माहेरी यायची आणि मोठी झाली की परत नवऱ्याकडे तिची रवानगी व्हायची. तर तशी तिची पण झाली. आणि तेव्हा तिथे नवऱ्याकडे गेल्यानंतर तिने भूमिका घेतली की काय कसं शक्य आहे हे तेव्हाच्या महाराष्ट्रामध्ये. आणि आज आपण कुठल्या विषयांवर चर्चा करतोय. तिने नवऱ्याच्या समोर अशी भूमिका घेतली की माझ्या शरीरावरती माझा हक्क आहे. पत्नी झाले याचा अर्थ तुला वाटेल तेव्हा वाटेल ते, मी तपशिलात जात नाहीये, पण अशी तिने भूमिका घेतली. नवरा चिडला, साहजिकच आहे. आता पुरुष असं नाही, तेव्हाही तसाच पद्धतीनं ते वागायचं होतं तसा तो वागला. आणि त्याच्यावरनं समाजात दुभंग निर्माण झाला. कारण हिचं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार झालेलं होतं. आणि हिंदू विवाह कायद्यानुसार जेव्हा विवाह होतो तेव्हा हिंदूंच्या परंपरा किंवा जे काय असेल ते त्या पद्धतीनं वागावं लागतं अशी अपेक्षा असते. तिने विरोध केल्यानंतर तिच्या वडिलांचं कौतुक वाटतं. तिचा वडिलांनी पाठिंबा दिला, बरोबर आहे म्हणाले. आणि ती नवरा कोर्टामध्ये गेला. तर त्यावेळेला तिने टाइम्स ऑफ इंडियामध्ये निनावी लेख लिहिलेला आहे. तो लेख उपलब्ध आहे, अभ्यासूनी जरूर बघावा तो. आणि त्या खटल्याचा निकाल तिच्या विरोधात लागला. कारण काय तेव्हा सुप्रीम कोर्ट वगैरे हा काही प्रकार नव्हताच. हायकोर्टाने सांगितलं की बरोबर आहे, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झालंय, नवरा म्हणतो ते बरोबर आहे. आणि हा मग सामाजिक प्रश्न त्यावेळेला बनला. आणि तिच्या नवऱ्याच्या बाजूने अनेक जण धर्मविषयक ज्या भूमिका घेणारे होते, म्हणजे त्याच्यामध्ये टिळकसुद्धा होते दुर्दैवाने. अशी एक
काय म्हणतात त्याला, दोन तट पडले. एका बाजूला आगरकर वगैरे तिची भूमिका उचलून धरतायत, दुसऱ्या बाजूला तिच्या नवऱ्याच्या बाजूनं बोललं जातं आहे. आणि त्या लढ्याला राज्यभराच्या वादविवादाचं स्वरूप आलं. एका मुलीचा साधा एक मुद्दा होता, साधा प्रश्न होता, पण अख्खा महाराष्ट्र त्यावेळेला ढवळून निघाला. आणि टिळकांनी भूमिका घेतली की न्यायालयाचा मुद्दा येतोच कुठे, धर्माच्या क्षेत्रामध्ये न्यायाने पडायचं कारणच नाही आहे. हे जे चाललंय ते बरोबर आहे नवऱ्याचं म्हणणं. त्याच वेळेला न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, हे सगळे तिची बाजू उचलून धरत होते. नाही, तिचं म्हणणं बरोबर आहे, तिच्या शरीरावर तिचाच हक्क आहे. त्या मुलीनं ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहिलं त्यावेळेला की तुझ्या बाबतीत असं झालं तर तू काय करशील. आणि हा इतिहास आहे. त्यानंतर राणीने हा निकाल बदललेला आहे. आणि त्यावेळेला 1991चा पहिला वय काय म्हणतात त्याला, विवाह वय कायदा जो झाला महाराष्ट्रामध्ये, तो तिच्यामुळे झाला. 1891 सालची गोष्ट आहे. एज ऑफ कन्सेंट ॲक्ट असं त्याला म्हटलं जातं. त्या मुलीविषयी पण फार काही नाही, एक फार कमी जणांना माहिती आहे, रखमाबाई राऊत तिचं नाव, मुंबईची मुलगी होती, होमिओपॅथी डॉक्टर. मग त्यांचं नाव आनंदीबाई जोशींच्या बरोबरीने घेतलं जातं. म्हणजे आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर का या दुसऱ्या, अशा पद्धतीनं त्या समकालीन होत्या त्या. तर हा आपण असंच त्या कालखंडामध्ये पुढे येतो. आणि हे नुसतं वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रात होतं असं नाही, खूप वेगवेगळ्या क्षेत्रात झालेलं आहे. मध्यंतरी मी त्या रेनेसान्स स्टेटच्या निमित्तानं भाषण देताना एके ठिकाणी उल्लेख केला एका व्यक्तीचा. तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातली काय योगायोग केवळ त्याचे काय आताचे जे काय म्हणतात त्याला पूर्वज आणि वंशज असे ते तिथे आलेले होते, त्यांनाही माहिती नव्हतं. त्या व्यक्तीला त्यावेळेला इंडियाज एडिसन असं टाइम्स ऑफ इंडियाने वर्णन केलं होतं. शंकर आबाजी भिसे नाव, डॉक्टर शंकर आबाजी भिसे, त्यांची त्यावेळेला 200 पेटंट होती त्यावेळेला. म्हणजे 1867 ते 1930 वगैरे त्यांचा कालखंड आहे. आता पेटंट हा शब्द आपल्या आत्ताच्या समाजाने कधी ऐकला तर त्या हळदीघाटीची लढाई जेव्हा डॉक्टर माशेलकरांनी लढली त्यावेळेला पेटंट हा शब्द आपल्याला कळला. तोपर्यंत बौद्धिक संपदा, तिचे काही हक्क वगैरे असे काही मुद्दे असतात हेही आपल्याला माहिती नव्हतं. पण त्यावेळेला या माणसाने एवढी पेटंट्स घेण्याची तयारी दाखवली होती. तेवढा तो बुद्धिमान होता आणि भारताचा एडिसन म्हणावं असं त्याला वाटत होतं. आणि हे म्हणजे खरंच गंमत वाटते की आजही म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये वर्तमानपत्राच्या, त्या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये एकही अर्थविषयाला वाहिलेलं मराठीतलं पूर्णपणे दैनिक मराठी नाही अजून. पण केसरी जेव्हा चालू होता त्यावेळेला पुण्यातल्या एका तरुणाने तसा तो प्रयोग केला होता. महादेव नामजोशी असं त्याचं नाव आहे. त्याने किरण हे नावाचा एक साप्ताहिक काढला. 1877 सालची गोष्ट आहे. आणि त्याचं स्वप्न होतं त्यावेळेला मराठी माणसांनी गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये यायला हवं, भांडवली बाजाराला महत्त्व द्यायला हवं. त्याच्या आधारे टिळकांनी काही भाषणं केलेली आहेत, टिळकांनी शब्द वापरलेले आहेत. म्हणजे आत्ताचा कुठला मराठी नेता हे शब्द वापरेल हे कळतच नाही. जॉईंट स्टॉक कंपन्या काढा असं टिळक म्हणालेले आहेत. जॉईंट स्टॉक कंपन्या मराठी माणसांनी काढायला हव्यात. शेअर बाजारात गुंतवणूक, भांडवली बाजारात गुंतवणूक वगैरे करायला हवे. मी भांडवली बाजार हा मराठी घरात शब्द जेव्हा ऐकला तेव्हा आमच्या म्हणजे माझ्या लहानपणी त्याला सट्टा बाजार असं म्हटलं जायचं. जो व्यवसाय अधिकृतपणे चालतो, जिथे प्रत्येक मराठी माणसाने काही ना काही गुंतवणुकीचा तिथे अनुभव घ्यायला हवा, करायला हवी, कारण तिथेच संपत्ती वाढू शकते, अशाला आपण सट्टा बाजार म्हणतो. त्याला टिळक आणि हे नामजोशी त्यावेळेला त्यासाठी प्रचार करत होते. पुढे ते नंतर केसरीमध्ये ते विलीन करावं लागलं, कारण आताही चालत नाही आहे, तर तेव्हा तरी कसं चालणार होते. पण ते त्यांनी प्रयत्न केला होता. हा मला खूपच महत्त्वाचा मुद्दा वाटतो की कारण अर्थसाक्षरता पण टिळकांनी त्यावेळेला म्हणजे आत्ता आपल्या यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये लहान आणि मध्यम आणि सूक्ष्म उद्योगाला, SME म्हणतात त्याला, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसला उत्तेजन दिलं पाहिजे याविषयी काही धोरण आलेलं आहे. 1893-94 साली टिळकांनी त्यावेळेला ही भूमिका घेतलेली आहे की भारताला जर मोठं व्हायचं असेल, त्या देशाचा आकार लक्षात घेतला तर स्मॉल स्केलला आपण एनकरेज करायला हवं. स्मॉल स्केलमध्ये ब्रँड कसे तयार होतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि त्यांनी त्यावेळेला जर्मनीचं उदाहरण दिलं होतं.
ही माणसं कशी विचार करत होती, कारण जर्मन नियतकालिका इथे येत होती का, त्यांना या सगळ्या एकमेकांविषयीच्या लेनिन वगैरे वगैरे पण त्यांनी त्याविषयी लिहिलेलं आहे, हे सगळं कसं कळत होतं, हा खरंच कौतुकाचा विषय आहे. कारण एवढी दळणवळणाची साधनंही नव्हती, एवढी म्हणजे प्रचार वगैरे नव्हता आणि आधुनिक दूरध्वनीसुद्धा तो आलेला नव्हता, तेव्हा ही माणसं अशा पद्धतीनं विचार करत होती. हे या कालखंडाचं मला महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि या विज्ञान असेल, अर्थकारण असेल, एक जीवशास्त्रज्ञ होते, त्यांनी लखनौमध्ये जाऊन तेव्हा संशोधन केलेलं आहे. फडके आडनाव होतं त्यांचाही तपशील उपलब्ध नाही आहे. ही माणसं अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होती. म्हणजे आपल्याला काही ठराविक गोष्टीच माहिती आहेत, पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात, आता ते फाळके, दादासाहेब फाळके हे नाव अनेकांना त्या सिनेमामुळे तरी माहिती आहे, पण त्या माणसांनी चित्रपट काढला, पहिली सर्कस मराठी माणसांनी काढलेली आहे. इतकं वेगवेगळ्या क्षेत्राला व्यापून मराठी जीवन होतं, मराठी माणसं होती, मराठी व्यक्तिमत्व होती. हा मला असं वाटतं की खूप मोठा आपला एक परंपरेचा भाग आहे, त्याचा कुठेतरी काहीतरी अंश आपण तो ठेवायला हवा. आणि या कालखंडामध्ये म्हणजे राजकीय पुन्हा एकदा तिथे यायला हवं. 1902 मध्ये म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण आणलेलं आहे 1902 साली आणलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शिष्यवृत्तीचा उपयोग बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी झाला. आपले बडोद्याचे गायकवाड त्यांनी या सगळ्या पुरोगामी विचाराला रेटलेलं आहे आर्थिकदृष्ट्या. आणि आपली जी काही राजकीय ताकद होती त्याला मागे, त्याच्या मागे उभी केलेली आहे, या व्यक्तींच्या मागे, त्या विचाराच्या मागे. हा खरंच अपुरूपाचा मुद्दा आहे. मग उद्योग असेल, आणि त्या उद्योगाचं काय, मी त्या टाटा यांच्या निमित्तानं ते लिहिलं, आणि ते लिहिताना मलाच वाईट वाटत होतं की सर्वसाधारणपणे मराठी उद्योग 3 पिढ्यात संपतात. पहिली पिढी शाईच्या पुरचुंड्या, रंगाचे डबे वगैरे करत करत उद्योग स्थापन करते. दुसरी ती अधिक मोठं करते तो उद्योग. तिसरी पिढी मात्र जे काय आहे ते फुंकून खाते. महाराष्ट्राचा म्हणून जो उद्योग आहे असा, हा तुम्ही मराठी उद्योगपती सांगा ना तुम्ही. आता मग 1-2-3 नावं अनुभवार्थ सांगता येतील तशी, पण एकेकाळी जी एक किर्लोस्कर म्हणजे यांत्रिक फाळ हा महाराष्ट्रात जन्मलेला शेतीच्या संदर्भातला. हे नामदोषींचं तर उदाहरण ते फार जुनं आहे असंही नाही, ते 100 वर्षापूर्वीचं आहे. पण नंतरच्या कालखंडात त्या ज्या पातळीवरती आपण घसरत गेलो त्यातल्या अनेक पातळ्यांवरती हा सुद्धा एक मुद्दा आहे. चांगला सनदी अधिकारी असतील, दिल्लीमध्ये पुग मावळणकर सभागृह आहे, अनेकांना मावळणकर मराठी होते सगळ्यात चांगले आत्तापर्यंत ते सभापती ज्यांचं वर्णन केलं जातं तर मराठी माणूस होता तो. एकदा निवडणुकीच्या वेळेला मी बिहारमध्ये होतो आणि लालू प्रसाद मुख्यमंत्री होते. त्यांनी संध्याकाळी भेटायचं ठरलं आमचं, म्हणजे घरीच आहे, त्यांच्याबरोबर दिवसभर प्रचारात गेलो. राजदीप आणि मी, आम्ही दोघेही. नंतर संध्याकाळी त्यांच्या घरी जायचं होतं, तर मी पत्ता विचारला, कारण इथे आपल्याला वर्षा माहिती आहे मुंबईला, तर त्यांच्या घराचा पत्ता. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या PA ॲन मार्ग अमुक अमुक 1 ॲन मार्ग वगैरे असा काहीतरी पत्ता आहे. तर तो पत्ता दिल्यानंतर संध्याकाळी मी घरी गेलो, तर जो तो ॲन मार्ग आहे ना, ते त्र्यंबक बापूजी आणे मार्ग आहे. तो बिहारचे मुख्यमंत्री आणे मार्गावर राहतात. हे म्हणजे त्यांना माहीत असायचं काही कारण नाही, पण मराठी जनांनाही माहिती नाही आहे. हा मला आताच्या महाराष्ट्राचा खूप मोठा पराभव वाटतो की आपण विचाराची दिशा देणं, विचार घडवणं हे जवळपास थांबवल्यातच जमा आहे. आणि त्याचं खंत वाटत नाही आहे कोणाला, एका दिशेनेच बघायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं असल्यामुळे त्याचा जो काही एक मतभिन्नतेमुळे एक वेगवेगळे ज्याला एका विषयाचं पैलू दिसणं, त्याचा विकास होणं हे पूर्णपणे थांबलेलं. म्हणजे हे फक्त याच विषयाचं नाही, तुम्ही टाटा समूहामधले घ्या, मुळगावकर होते, त्याच्यामध्ये पेंडसे होते, एक कशी तगडी मराठी माणसं होती. आता मराठी माणूस हा तसा दिसत नाही. आणि माझ्यासारख्या एखाद्या लहानशा निरीक्षकाचं मत असं आहे की सगळ्याच बाबतीत जी पिछेहाट सुरू झालेली आहे ती त्या विचाराच्या
मध्ये जेव्हा पिछेहट सुरू झाली तेव्हा सगळ्याच मध्ये आपण मागे 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 पडत गेलेलो आहोत. त्यामुळे मराठी माणूस हा दिल्लीच्या पातळीवरती क्रमांक 2 पर्यंत जातो. क्रमांक 1ला अजून महाराष्ट्राच्या ते वाटेला आलेलं नाही. कारण त्यासाठी जो एक राज्याचा म्हणून एक रेटा लागतो, राजकीय भूमिकेचा जो एक रेटा लागतो. मी त्या रेनेसा स्टेटमध्ये तो किस्सा दिलेला आहे. त्याची पुस्तकाची सुरुवातच ती आहे. म्हणजे निवडणुकीच्या एका प्रचाराच्या वेळेला कणकवलीला मी दंडव त्यांच्या घरी, शशी ताईट शेट्टी यांच्या घरी संध्याकाळी आम्ही भेटणार होतो, मधु दंडवते वगैरे वगैरे. तर नाना तिथे होते आणि नाना ते सांगायला लागले की अरे राजकीय दृष्ट्या VP सिंगांचे सरकार असतानाच्या काळातली ती गोष्ट आहे. तर ते किती नाजूक होतं. तर ते म्हणाले एकदा एक 30-40 खासदारांचा मोठा गट माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही म्हणजे तुम्ही आपण VP सिंगांना बाजूला करू आणि तुम्ही जनता दलाचं नेतृत्व करा. मी एकदम उडालोच. म्हणली मोठी बातमी आहे. तेव्हा मी मराठी पत्रकारितेत नव्हतो. तर ते म्हणाले हो ना. हे त्यांनी नावं सांगितली कोण कोणाचं काय वगैरे वगैरे, त्याची पार्श्वभूमी सांगितली कसं काय झालं आहे. तर म्हटलं का तुम्ही संधी सोडलीत. म्हटलं एवढं मोठं असं तुमच्या बाबतीत घडलं असतं, महाराष्ट्राच्या बाबतीत घडलं असतं. तर ते जे म्हणाले ते आपल्या नेत्याच्या पाठीत खंजीर कसा खुपसायचा. म्हणजे आणि हे हा राजकीय एक काय म्हणतात त्याला किस्सा म्हणून लक्षात घेऊ नका. त्याचे तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षेत्रात परिणाम होतील ना, मी तुम्हाला 2-3 अधून नमुने सांगू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला कंपनी सेक्रेटरीज मराठी दिसतील बघा. CS नावाची जी एक डिग्री असते ज्याच्या नावाने कंपन्यांचे अधिकृत हिशेब प्रसिद्ध केले जातात. CS तुम्हाला खूप मराठी दिसतील. CEO किती मराठीत आहेत का बघा तुम्हाला. CEO तुम्हाला मराठी सापडणार नाहीत. कारण नाहीच ते. याचं कारण असं की आपण म्हणजे 1920 नंतर महाराष्ट्रात ते नुकसान होत गेलेलं आहे ना, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती 1920 पर्यंत पुन्हा ही महाराष्ट्राची काय देशाची राजकीय राजधानी होती. टिळक काय म्हणतात याकडे अख्खा देश लक्ष ठेवून असायचा. टिळकांचं निधन झालं आणि मग महाराष्ट्राची एकंदर जी एक म्लानपणा यायला लागला. आंबेडकरांच्या कालखंडामध्ये तो एक पुन्हा एकदा तेजपुंज तो काळ झाला. पण ती परंपरा जी एक तशी तयार व्हायला हवी होती दुर्दैवाने तशी झाली नाही. म्हणजे मी काशीराम यांची मुलाखत एकदा घेतली होती तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं आल्यानंतर मी तो लिहिला पण तो अनुभव इंग्रजीमध्ये की काशीराम महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. काशीराम यांचा जो दलित विचार आहे तो ते खडकीच्या दारुगोळा कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि तिथे ते आंबेडकरांच्या विचाराच्या प्रभावाखाली आले. म्हणजे मराठी असणं हे किती व्यापक अर्थाने महत्त्वाचं होतं याचा हा दाखला आहे. आणि मग ती परंपरा आपण खरंच घालवून बसलोय. आणि तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो तो कदाचित पटकन पटेल अनेकांना. पहिले 2 जे सांगितले ते, तिसरा अलीकडच्या कालखंडामधला सगळ्यात चांगला गाजलेला अत्यंत यशस्वी क्रिकेटपटू कोण असं विचारलं तर सचिन तेंडुलकरच्या नावाला पर्याय येणार नाही. सगळेजण त्यावर 100% सहमती त्याच्यावरती होईल. कप्तान म्हणून अपयशी ठरलाय. तिथे धोनी यशस्वी ठरलेला आहे. एका छोट्याशा खेड्यातनं किंवा गावातनं झारखंडमधनं आलेला महेंद्रसिंग धोनी हे ज्याला इंग्रजीमध्ये कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात ना, हे अशी टिंब आपण जोडत गेलो ना तर लक्षात येतं महाराष्ट्र आता कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं आपण मागे सरतोय. आजच्या घडीला जगातल्या तुम्हाला मी 6 कंपन्या तरी अशा सांगू शकतो ज्या जायंट कॉर्पोरेशन्स आहेत, मोठ्या कंपन्या आहेत. गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे. आंध्रमधलेच सगळे, आंध्र प्रदेशचे आहेत. महाराष्ट्रातले दिसत आहेत का बघा. शेवटचं नाव केसकरांचं होतं, दिनेश केसकर बोईंगमधले. ते पण काही विशिष्ट भागाचे होते. नंतर नाव दिसत नाही आहे. पंडित एक नाव होतं सिटी बँकेमध्ये, पण त्यांना दुसऱ्या वेगळ्याच कारणासाठी जावं लागलं. मराठी नाव दिसत नाही आहे. याचं कारण या महाराष्ट्राने वैचारिकतेचा जो एक ऱ्हास सहजपणे जो स्वीकारलेला आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बाधणार आहे पुढच्या कालखंडामध्ये. म्हणजे शिवसेनेची जेव्हा जन्म झाला तेव्हाची जी घोषणा होती ना शिवसेनेला खिजवण्यासाठी, मुंबई तुमची भांडी घासा आमची, ते वास्तव आहे.
कारण कुठेच मराठी माणूस दिसत नाही. वैचारिकतेमध्ये आपण घालून बसलेलो आहोत, आपण अभ्यासक्रमामध्ये घालून बसलेलो आहोत, आपण सनदी नोकऱ्यांमध्ये घालून बसलेलो आहोत, उद्योगांमध्ये घालून बसलेलो आहोत, खेळामध्ये घालून बसलेलो आहोत. हे मला महाराष्ट्राच्या या ऱ्हासाच्या अनेक कारणांमधलं कारण त्याच्यामागचं हे वाटतं की आपण आपलं बलस्थान काय होतं. आपलं बलस्थान कडकडीतपणे विचार मांडणं, वैचारिकता दोन हात करणं आणि जे काही एक प्रचलित असेल त्याला आव्हान देत राहणं. आता आणि ही याची मांडणी केलेली आहे अलीकडच्या काळाप्रमाणे. टिळकांच्या एका अग्रलेखातलं खूप सुंदर वाक्य आहे, रावसाहेब पाय घसरून पडले तर रावसाहेब आपटले असंच आम्ही लिहिणार. रावसाहेबास वाईट वाटेल म्हणून रावसाहेब जमिनी समांतर जाहले. आता महाराष्ट्राचं हेच मोठेपण आहे ना की ही भूमिका घेणं. म्हणजे तुम्ही कुठल्याही कालखंडातला अलीकडच्या काळापर्यंतचा विचारवंत लक्षात घ्या. अगदी आपण हे कुरूंकर ते सगळ्यालाच अपवादच ठरतात, पण अगदी यदी फडक्यांच्यापर्यंत आपण येऊन थांबतो. ज्या प्रचलित ज्या काही गोष्टी आहेत त्याला एक वैचारिकदृष्ट्या छेद देणं, त्याला आव्हान देत राहणं हे महाराष्ट्राने सातत्याने केलं आहे. अलीकडच्या काळातलं महाराष्ट्र हे घालून बसलेलं आहे आणि याचं एक महत्त्वाचं कारण माझ्या मते हाच मुद्दा आहे. आपण कुठेतरी तो जो एक महाराष्ट्राची वैचारिक परंपरा आहे ती सोडून देत आलेलो आहोत. आणि ही पार्श्वभूमी असताना मग आपण कुरूंकरांकडे येऊया. आता मागे जेव्हा पहिल्यांदा इथे येऊन गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी म्हणालो की बरं झालं कुरूंकर तेव्हाच होऊन गेले. आता झाले असते तर कुरूंकरांना या महाराष्ट्राने काय केलं असतं, हा प्रश्न आपल्याला त्यांच्या जन्मभूमीत पडायला हवा. सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हे माझ्या जीवनातले फार मोठे दुःख आहे. कुरूंकरांचं वाक्य आहे. असं आता ते लिहिलं असतं, त्यांनी लिहिलंच असतं, आपण समाजाने कुठल्या अर्थाने ते घेतलं असतं, हा मला खरंच प्रश्न पडतो. धार्मिक माणसांची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. काय कराल या वाक्यांचं अलीकडच्या काळामध्ये? कुणाला वजा कराल? आणि कुठून कुठल्या पदावरनं वजा कराल? हा मला माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे, प्रगतीस अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे. हे अशी भूमिका घेणारा विचारवंत थेट आगरकरांच्या नाळेत, आगरकरांच्या परंपरेशी स्वतःचा असा छान वैचारिक धागा जोडत असतो. त्यावेळेला म्हणजे टिळक, आगरकर वगैरे वगैरे हे सगळं काळ आपण नुसता गौरवार्थ म्हणत असतो, पण त्यावेळेला आगरकरांची हीच तर भूमिका होती की नैतिकता आणि धार्मिकता यांचा काही संबंध नाही आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. धर्म न मानणारी व्यक्ती पण नैतिक असू शकते, पण केवळ एखादी व्यक्ती धार्मिक आहे म्हणून ती नैतिक असू शकत नाही. आता हे यांनीच सांगून ठेवलेलं आहे. आता ताजा दाखला द्यायचा गरज नाही, पण दिल्याशिवाय राहत नाही. राम मंदिराच्या घोटाळ्यापर्यंत आपण कसं नाही त्याला स्पर्श करणार, मग ते वैचारिकतेची प्रतारणच ठरेल. आता त्या राम मंदिराच्या व्यवहारामध्ये आर्थिक घोटाळा झाल्या, त्याचा आरोप झाला, तर हा हिंदू धर्माचा अपमान कसा आहे मला अजून कळलेलं नाही आहे. जे कोणी त्या मंदिराचं व्यवस्थापन करत होते त्यांना तुम्ही जबाबदार धरा ना. त्यांनी म्हणजे शूटिंग द मेसेंजर नावाचा इंग्रजीमध्ये वाक्प्रचार आहे. म्हणजे तो आम्हाला, तो माझ्यासारख्याला तो खूप नेहमीच त्यासाठी फटका पडत आलेला आहे की तो राजाचा पोपट मेला आहे हे सांगायचं नाही. तो झोपला आहे, गाढ झोपला आहे, स्थितप्रज्ञ नाही, त्याला काय हालचालच झालेली नाही. कारण तो जर राजाला सांगितलं की तो पोपट मेला आहे तर राजा त्याला सांगणाऱ्याला मारणार. तर तसं हे आहे ना, हा घोटाळा झालेला आहे. प्रामाणिकपणे हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे सांगून त्याची जबाबदारी घेऊन त्या दोषींना शासन कसं होईल हे बघायचं का त्या घोटाळ्याचा विषय काढला म्हणून विरोधकांवरती किंवा माध्यमांवरती तुम्ही हिंदू द्वेष्टे आहात असा आरोप करायचा. हा कुरूंकरांचं हे वाक्य वाचलं की प्रश्न पडतो की हे कसं म्हणजे आत्ताच्या काळात जर त्यांनी मांडलं असतं तर त्याचा कसा अर्थ
घेतला असता. आणि हे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तरीसुद्धा म्हणजे आपल्याला सातत्यानं आवडतं काय तर हिंदू धर्मातल्या सुधारणा, आणि म्हणजे बाकीचे धर्म घेतले तर निश्चितच मोठं काम झालेलं आहे. आणि धर्मातल्या सुधारणाच्या म्हणजे त्याबाबत हिंदू धर्म ला श्रेय जातच जातं, म्हणजे त्यातल्या सुधारकांना श्रेय जातच जातं. पण त्या पुरेशा आहेत का? इथे पुन्हा एकदा कुरूंकरांचा आधार घ्यावा लागतो. आणि मला असं लिहिता आलं असतं ना आजच्या काळात तर आवडलं असतं. सगळेच्या सगळे सुधारक, सगळे विचारवंत, या सगळ्यांना पचवून आत्मसात करून जसेच्या तसे शिल्लक राहण्याची हिंदू समाजाची शक्ती फार अचाट आहे. म्हणजे काय काय ताकद आहे या विधानामध्ये. आणि ही या विचाराची ताकद आहे. आणि त्या विचारावरती निष्ठा असणं आणि त्या विचाराला महत्त्व देणारा समाज असणं, आणि मला ते मांडणारे होते, हा तर मोठेपणा आहेच, त्या व्यक्तीचा मोठेपणा आहेच. त्या व्यक्तीने जे काही मांडणी केलेली आहे ती अद्भुत आणि अचाट आहे. एकेका क्षेत्रात जे जमणार नाही ते कुरूंकरांनी अनेक क्षेत्रांमध्ये केलेलं आहे. पण मला कौतुक आहे ते त्या समाजाचं. त्या समाजाने हे सगळं स्वीकारलं ना. त्या समाजाने कुरूंकरांना देशद्रोही किंवा भारत विरोधी ठरवलं नाही, ईडीची दाढबीड पडली नाही त्यांच्यावरती. हा खूप कौतुकाचा भाग आहे ना. हिंदू समाज कमालीचा असहिष्णू आणि तितक्याच कमालीचा निर्दैव क्रूर असूनही उदारमतवादी व सहिष्णू म्हणून ओळखला जातो. मुस्लिम इतिहास हा एका संघटित धर्माचा इतिहास आहे, म्हणून तो विजयात अत्याचारी व क्रूर होतो आणि पराजयात मध्यवर्ती संघटना मोडून पडली की एकदम दुबळा होऊन जातो. पुढचं वाक्य फारच सुंदर आहे. म्हणजे हिंदू धर्मप्रेमी गप्पा मारताना, वाद घालताना माझ्याशी असं नेहमी म्हणतात की आपल्याला एक कोणी असं नाही ना जसं अन्य धर्मांमध्ये की त्याचं सांगितलं तर सगळे ऐकतात. हाच आपला मोठा काय म्हणतात त्याला अशक्तपणा आहे. कुरूंकरांचं खूप सुंदर विवेचन आहे. संघटना हे धर्माचे सामर्थ्य तसेच धर्माचे दुबळेपणही असते. संघटित धर्म त्याहून प्रभावी अपघातांसमोर संघटना मोडली म्हणून मोडून पडतात. मुस्लिम जातीयवाद मोडून काढून इस्लाम सेक्युलरिझमच्या चौकटीत पचवणे हे काम तुलनेने सोपे आहे. हिंदू समाज संघटित नाही हेच त्याचे चमत्कारिक सामर्थ्य आहे. आणि संघटनाच नसल्यामुळे हे वाक्य हे कुरूंकरांचं वाक्य. पहिला भाग हा अनेक जण लिहू शकले असते, पण ते पुढचं वाक्य हे खरंच विचार करावा असं आहे. संघटनाच नसल्यामुळे येथे काय मोडावे हेच कळत नाही. किती किती म्हणजे वास्तवदर्शी हे विधान आहे. अत्यंत ज्वालाग्राही क्रांतिकारक विचार शांत चित्ताने ऐकून घेऊन हिंदू समाज एक तृप्त ढेकर देतो आणि पुन्हा अजगरासारखा पडून राहतो. या अशा पद्धतीच्या लिखाणाची, अशा पद्धतीच्या मांडणीची अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावरती गरज आहे. आणि त्या पुस्तकाचा दाखला देत माझं प्रामाणिक मत आहे, एका कुरूंकरांनी होणारं नाही. आता गावोगाव कुरूंकर जन्मावे लागतील, कारण हे सांगतच नाही आपण. म्हणजे ते इतकी वैचारिक ग्लानी आलेला समाज आपण होऊन बसलेलो आहोत की विचार करायचा असतो हेच विसरून गेलो. सकाळी मी तो कार्यक्रमात तोच मुद्दा सांगितला. माझ्या मित्राचे वडील मानववंशशास्त्रज्ञ, ते म्हणाले मला भीती वाटते की पुढच्या काही पिढ्यांनंतर माणूस मेंदूशिवायच जन्मालेला, वापरायचंच नाही झाला तर तो निघूनच जाईल. या पातळीवरती आपण येऊन थांबलो की काय हा मला प्रश्न पडतो. आणि मग म्हणजे माझे त्यावेळेचे संपादक त्यांनी त्यावेळेला खूप मोठी भूमिका याच्यामध्ये घेतली होती की हमीद दलवाईसारखा एखादा सामाजिक सुधारणांचा रेटा धरणारा जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याचं काय होतं. त्यांचं निधन झालं, त्यांना ना हिंदू धर्माच्या प्रमाणे अंत्यविधीला जागा मिळत होती ना इस्लामी धर्माप्रमाणे मिळत होती. हे अशा वेळेला जे एक समाजाचं वैचारिक नेतृत्व करणारे असतात त्यांनी पुढे राहणं, त्यांनी पुढे येणं आणि काही सामाजिक भूमिकांच्या बाबतीत जी
ताकदीची भूमिका घ्यायची असते ती घ्यावी लागणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे कोण करू शकतं हा तिसरा आणि शेवटचा मुद्दा तो मांडतो आणि थांबतो. हे कोण करू शकतं याचं एकमेव उत्तर आहे ज्यांना शासनाकडून काही गरजेचं आहे, ज्या काही अपेक्षा आहेत पद्मश्री बिद्मश्री टाईप, त्यांच्याकडून नाही होऊ शकत आहे, नाही होऊ शकत. महाराष्ट्रातल्या काय देशातल्याच सध्या सगळ्यांना सत्तेच्या वळचणीकडे जाण्याची इतकी ओढ लागलेली आहे, कोणाला स्वतःला 2 पाय आहेत, पाठीचा कणा आहे, उभं राहता येतं, हेच विसरून चाललेलो आहोत आपण. आणि इथे मला हे अशा वेळेला एक खडसावणारा एक वैचारिक जो एक राखणदार असतो तो खूप कमी पडतो. म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे बघा तुम्ही. 1995 साली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सेना भाजपचं सरकार आलं. त्यावेळेला समाजवादी गटामधल्या काही विचारवंत म्हणवल्या जाणाऱ्यांनी खूप थैथयाट केला, ही लोकशाहीच नाही आहे, हे असं येताच कामा नये, कसे निवडून आलेच कसे. त्यावेळेला दुर्गाबाई उभ्या राहिल्या आणि दुर्गाबाईंनी त्या जे लोकप्रिय वैचारिकतेसाठी ओळखले जात होते त्यांना जाहीरपणे खडसावलेलं आहे की तुम्ही लोकशाही मानता ना, मग लोकांनी निवडून दिलेलं सरकार असेल तर ते आहे हे स्वीकारायला हवं. मलाच आवडतं ते सरकार येणं हा लोकशाहीचा आग्रह असू शकत नाही. याला जो मगाशी माझ्या संदर्भात सांगताना हा मुद्दा होता की आता तसं नाही येत ना, आता सगळे प्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे ती 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 अमुक एखादी व्यक्ती घेतली की ती काय बोलेल आणि काय मांडणी करेल हे कळून जातं. दुर्गाबाई कुरूंकरांचा मोठेपणा हा आहे की हे अशा पद्धतीच्या वैचारिकतेला त्यांनी पूर्णपणे अंगीकार करत त्याचा समाजाला काय वाटतंय. मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो की एकदा तुम्ही माझ्या मुंबईच्या कार्यालयात कोणी आला असाल तर बाहेर मी आगरकरांचं 1-2 वाक्य माझ्या दरवाज्यावरती लिहिलेली आहेत. तर त्या वाक्याचा आशय असा आहे की लोकांना काय वाटतं याचा विचार करत बसलात ना तर काही आयुष्यात घडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचं बुद्धीची जी निष्ठा असेल त्या पद्धतीने मांडणी करा. लोक हे वाहवत जाणारेच असतात. हे म्हणजे हे इतकं जाणवतं आहे. आणि अशा वेळेला अशा माणसांचं नसणं हे मला खूप हानिकारक वाटतं. कारण असे हे दिवे तेवते असले की आसपासचा अंधार कमी व्हायला खूप मदत होते. एकाच कालखंडात हे सगळे होऊन गेले आणि नंतर आपण अशा पद्धतीच्या खऱ्या अर्थाने निस्पृह म्हणजे जसं मगाशी म्हटलं की पद्मश्री वगैरेचा काही मोह वगैरे नसलं तरच ते होऊ शकतं. हे नाही तर सरकारला हवं असेल त्या पद्धतीने मतं देण्यासाठी कितीतरी पडलेले आहेत. त्यामुळे एकाने तर ते नाव घेत नाही, बरं नाही असं, पण एका सरकारधार्जिण्या व्यक्तीवरती पुस्तक लिहिलं आणि लेखक आहे, त्यांनी त्याचं शीर्षक दिलं सूर्य गिळलेला माणूस. साहित्यिक कलावंत हे असे इतके लाचार व्हायला लागले की मला असं वाटतं की ही काळजी करावी अशी बाब आहे. लाचार करणाऱ्यांचा दोष नाही आहे, कारण लाचार करण्यासाठी खूपच गोष्टी उपलब्ध असतात. लाचार करणं हे व्यवस्थेचं कामच असतं. पण त्याच्यासमोर लाचार न होणं आणि आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या बुद्धीचा अभिमान बाळगत ठामपणाने उभं राहणं आणि जे काय मांडायचं आहे ते मांडणं हे फार मला गरजेचं वाटतं. ते कुरूंकरांसारख्यांनी केलं. ती परंपरा दुर्दैवाने खंडित होत गेली आणि ती म्हणजे कसं गरजेचं आहे. एक छोटासा फक्त गंमत म्हणून एक किस्सा सांगतो आणि थांबतो. हा किस्सा यांच्याविषयीचा आहे, राजवाड्यांविषयीचा आहे, इतिहासाचार्य राजवाड्यांविषयीचा. ते एका संस्थानिकाकडे गेले आणि ते त्याच्याकडची कागदपत्र, त्याला दफ्तर म्हणायचे त्यावेळेला. दफ्तर तुझ्या घराण्याचा इतिहास आहे, त्या प्रांतातला मला समजून घ्यायचा आहे, ते मला हवं आहे. तर त्या राजाला त्याला काय पडलेलं नव्हतं वाडवडिलांचा इतिहास. त्यांनी कागदपत्र उपलब्ध करून दिली. तर ती त्यांनी घेतली, महत्त्वाचा तपशील नोंदवला आणि परत त्या राजाला म्हणाले की मराठी संस्थानिक होता तो राजा, की याच्यासाठी मला पैसा पण लागेल, हे सगळं मला छापायचं आहे आता हा इतिहास. तर राजा म्हणाला पैसा नाही देता, एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. त्याला असा समोर राजा बसला. मी मनाच्या पटलावरती हे कसं झालं असेल याचं चित्र रंगवण्याचा खूप
म्हणजे छंद आहे मला, ते खरंच करतो. असा तो राजा बसलेला असेल, त्याला म्हणतात ते पैसे हवेत, राजा म्हणतो पैसा नाही आहे, आणि तिथनं राजवाडे म्हणतात पैसा नाही आहे, सांगतो काय एक बाई कमी ठेव, म्हणलेले आहेत त्याला. त्या राजवाड्यांची 1,20,000 हस्तलिखितं या महाराष्ट्रामध्ये प्रकाशनाविना पडून आहेत. महाराष्ट्राकडे पैसा नाही आहे. या वैचारिक परंपरेच्या आपण गोष्टी करतोय. धुळ्याचं राजवाडे विकास संस्थेमध्ये कधी गेलात तर खरंच जा. 1,00,000-1,25,000 हस्तलिखितं, म्हणजे आयुष्यात काय केलं असेल त्या माणसाने, कुठल्या पातळीवरती किती निष्ठेने काम केलं असेल. म्हणजे 1,00,000भर पानं हस्तलिखितं लिहायची या कामासाठी सुद्धा या एवढ्याच मोठेपणावरती खरं थोरपणा त्यांचा मान्य करायला हवा. तो त्या मजकूर तर आहेच मोठा तो, पण त्याला आपण महाराष्ट्रात प्रसिद्धी देऊ शकत नाही. त्याचं प्रसिद्धी निघत नाही, त्याचे म्हणजे त्याचे पुस्तकं निघू शकत नाही आहेत त्याची. राशीम ढेरे जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकरता ग्रंथसंग्रहाचं करायचं काय हा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना पडला. आणि किती आपण दरिद्री आहोत वैचारिकदृष्ट्या. मी काही राजकीय नेत्यांशी सत्ताधाऱ्यांशी त्यावेळेला संपर्कात होतो की या पुस्तकं घ्या रे, ही विद्यापीठाने घ्यावीत. पुण्यासारख्या ठिकाणी छतापासनं म्हणजे घराच्या म्हणजे काय म्हणतात त्याला जमिनीपर्यंत पुस्तकांच्या चळती लागलेल्या राशीम ढेऱ्यांचं घर शेवटच्या कालखंडामध्ये कोणी सांगून थकलो काही महत्त्वाच्या व्यक्ती नाही की जाऊन ऋषितुल्य माणूस आहे, शेवटचा असा पद्धतीनं वाहून घेणारा माणूस आहे. जर्मन विद्यापीठाला त्यांच्या पुस्तकाचं महत्त्व पटलं. ते जर्मन विद्यापीठ पुस्तक घ्यायला तयार झालं होतं. संस्कृत विषयाचं जर चांगलं संशोधन करायचं असेल तर महाराष्ट्रात देशात नाही होऊ शकत, जर्मनीच्या विद्यापीठात होता. सगळ्यात चांगली आपली हस्तलिखितं त्या विद्यापीठाने घेऊन ते जतन केलेली आहेत त्याची. त्यामुळे कोणीतरी मला म्हणजे जेव्हा त्या बातम्या येतात ना की तो कोहिनूर परत आणावा वगैरे, मी म्हणतो अरे बाबा बरं आहे तिथे आहे तो, कधी विकून खाल्ला जाईल त्या काय कारण हे विसरलेलंच आहोत आपण. तुम्ही कल्पना करा, म्हणजे खरंच कल्पना करा की 1830 आपण 2026 साली बोलतो आहोत. 2026 साली 6 महिन्यापूर्वी बांधलेला मुंबई पुण्याचा जो काही महामार्गाचा नवीन टप्पा आहे तो त्याच्यावरती दरड कोसळली. 1830 साली साहेबांनी बोरघाट बांधलेला आहे. जो मुंबई पुण्याचा घाट ज्याला कौतुक करतो आपण, तो 1830 साली बांधलेला आहे. 1865-70च्या आसपास व्हीटी स्टेशन, त्याचं आता नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे, ते तेव्हा बांधलेलं आहे. तो बांधणारा जो डिझायनर होता जॉन विटेट, तो परदेशी, पण ज्यांनी मूळ ही रचना केली तो मराठी आहे. मराठी त्या आर्किटेक्ट तो मराठी येतो. त्यांनी गेटवे ऑफ इंडिया आणि व्हीटी स्टेशन्स उभी केलेली आहेत. काही झालेलं नाही आहे त्यांना अजून. म्हणजे आपले प्रकल्प, म्हणजे मी तर त्याला एक नवीन शब्द काढलेला आहे की आपली प्रकल्पांची विचारधारा ही उड्डाणपूल मानसिकता आहे. म्हणजे इथे वाहतुकीची कोंडी होती का, एक उड्डाणपूल बांधा तिथे. मग त्या उड्डाणपुलावर कोंडी होते का, आणखी एक उड्डाणपूल बांधा. पण ते कुठेतरी उड्डाणपूल संपतील ना, आणि मग खाली जमिनीवर यावं लागेल ना, आणखी एक उड्डाणपूल बांधा. छत्रपती शिवाजी टर्मिनस 1865-70 साली उभं राहिलं. आज तागायत ते कमी पडत नाही आहे. आज तागायत कमी पडत नाही आहे. कारण का, ही जी एक विचाराच्या अनुषंगानं तयार होणारी व्यवस्था त्या देशांमध्ये तयार झाली, ती उभी राहिली, आणि बुद्धीचा आधार त्या व्यवस्थेला आहे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. तसा विचार या महाराष्ट्रामध्ये दिला, महाराष्ट्रामध्ये उभा राहिला. पण पुढच्या कालखंडामध्ये आपण तो घालवून बसलेलो आहोत. म्हणून अगदी दुसऱ्या म्हणजे काय म्हणतात त्याला हलकं फुलकं उदाहरण म्हणून तुम्हाला वाटेल, हे प्रत्येक क्षेत्रात मग त्याचे परिणाम आपल्याला अनुभवायला येतात. आता सूट शिवायचा झाला तो चोख असावा लागतो ना. त्याचं माप अशी डावं उजवून चालत नाही, डावा खांदा इकडे आला आहे, उजवा आला आहे, असं त्या सूट चांगला सूट असेल तर तसं होऊन चालत नाही. ते अगदी तो 100% योग्यच असावा लागतो. आपल्याला असं करायचंच नाही ना, आपल्याला धोतरच आहे, डावं उजवं झाल्याचं काही कळणारच नाही आहे काय, किंवा कुर्ता काही झाला इकडचा तिकडचा काही. नेमकेपणा जो असतो ना, हा समाजाचा नेमकेपणा हा विचारत नाही येतो, आणि तो नेमकेपणा आपण घालून बसलेलो. तर आपल्याकडच्या तरुण पोराला पत्ता विचारा. आता तो मोबाईलवर बोलत असेल ना, तर तो सांगेल तू सरळ बघ आणि उजवीकडे वळ. तर तू कुठे बघतोस ते मला माहिती नाही. तू उजवीकडे बघ, तिथनं एक 4 पावलं होतं. 4 पावलं तुझी 4 पावलं वेगळी, माझी 4 पावलं वेगळी. पण त्या उजवीकडे तिथे मारुतीचं देऊळ आहे, तिथे कोणालाही विचार.
आता कोणालाही विचार असं काही नसतं खरं म्हणजे, पण ते पत्ता सांगणारा तसं सांगतो. हाच अनुभव तुम्ही एका युरोपमधल्या एका अमेरिकेमधल्या पोराला पत्ता विचारा, तो साऊथ ईस्ट 300 मीटर्स वगैरे वगैरे असे शब्द वापरतो. नेमकेपणा असतो. हा नेमकेपणा आपण घालून बसलो. त्याच्यामुळे विज्ञानाच्यापासनं ते अर्थव्यवस्थेपर्यंत आपलं सगळं अनुमान धपक्याने ही जी सवय लागलेली आहे, याचं कारण या वैचारिकतेच्या ऱ्हासामध्ये आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही म्हणजे खरंच हे मुद्दे अनेकांना वाटेल की काहीतरी विसंवादी सांगतोय, त्याला कनेक्टिंग द डॉट्स म्हणा ना, ते खरंच करून बघा, तुम्हाला गंमत वाटेल. आपल्या खाद्यपदार्थांचे जेव्हा पदार्थ सुचवतो, अमुक पदार्थ तसा करा, तसा अशा पद्धतीनं करा, त्याच्यात सल्ला देणारे पण सांगतात चिमूटभर मीठ घाला. तर चिमूट कशी, म्हणजे तुमची चिमूट माझी चिमूट वेगळी असेल ना, किंवा चवीपुरतं मीठ घाला वगैरे. हे सांगायचा मुद्दा हा, गमतीचा भाग सोडून द्या. पण मला असं वाटतं की ही जी एक चिकित्सक वृत्ती तयार होते ती केवळ विचारानेच तयार होते, आणि त्या विचाराच्या परंपरेला आपण मोठ्या प्रमाणावरती घालवून बसलेलो आहोत. त्यामुळे देश हा म्हणजे खूप मोठी लोकसंख्या आहे, खूप मोठ्या आपण गोष्टी सांगत असतो, होणार महासत्ता 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकावरती वगैरे वगैरे, पण ते प्रत्यक्षात ते वास्तव येण्यासाठी जी एक करकरीत बुद्धिवादावर आधारित तो एक समाज तयार करावा लागतो ना. एक छोटासा साऊथ कोरिया, महाराष्ट्राच्या पेक्षा लहान असलेला जर्मनी, त्याचं तिथल्या नागरिकांचं दरडोई असलेलं उत्पन्न आहे. आपण प्रत्येक ठिकाणी हे मागे पडतोय, आणि त्याचं माझ्यासारख्याच्या मते एक महत्त्वाचं कारण आपण विचारांना दिलेली तिलांजली आणि विचाराच्या आधारे मोठं होणं हे आपण थांबवलेलं आहोत. भावना तुम्हाला, एका जर्मन फुटबॉलपटूचं खूप छान वाक्य आहे, तुम्हाला अंगभूत गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही गोलपर्यंत येऊ शकाल. सातत्यानं गोल करायचा असेल तर तुम्हाला गणित आणि ती सराव आणि ती त्या पद्धतीनं अभ्यास करणं हेच लागतं, हेच आवश्यकता असतं. भावनिक मुद्द्यांवरती राजकीय यश मिळू शकेल, पण जर बाकीच्या सगळ्या निकषांवरती जर मोठं व्हायचं असेल तर भावनेला मला असं वाटतं की बाजूला ठेवून कुठेतरी विचाराची कास धरणं हे तातडीनं गरजेचं आहे. आणि ते आपण करत नसल्यामुळे आपल्यापैकी म्हणजे प्रत्येकाला हा अनुभव येत असेल, तरुण पोरं भारतात थांबत नाही आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे की हे आहे, आपण गुणांना विचारांना साथ देणं थांबवलेलं आहे. तर ते या निमित्तानं हा मुद्दा मांडायची संधी दिली. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. आणि ह्या इतक्या मोठ्या लोकांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे, तर निदान वाचलं तरीसुद्धा आपल्या थोड्याशा कक्षा रुंदावण्याला मदत होईल. आणि ते खरंच ते तरी करायला हवं. म्हणजे आपल्याला युरोपचा इतिहास माहीत असतो, रेनेसा माहीत असतो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यदी फडक्यांनी ते 8 खंड लिहिस्तपर्यंत पण काय माहीतच नसतं आपल्याला, आणि ते सुद्धा आता अनेकांना तोही विसर पडलेला आहे. तर ह्या वैचारिक परंपरेचा कुठेतरी पुनरुत्थान व्हावं, किंवा पुन्हा एकदा तो झरा व्हायला लागावा. कुरूंकर न्यासातर्फे, प्रतिष्ठानतर्फे तसा काही प्रयत्न होत असेल तर लोकसत्तेच्या वतीनं जी काही सहकार्याची शक्यता आहे ती करायला आवडेल. त्यांनी कार्यक्रमासाठी बोलवलं, त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. 1975 किरण शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी एक गाणं लिहिलं. त्या गाण्याच्या बोलामध्ये थोडासा बदल करून असं म्हणावं वाटेल, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. हे महाराष्ट्राला लागू होणारं आहे. अगदी जांभेकर, तरखडकर, टिळक, आंबेडकर, आगरकर यांच्यापासून जी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा होती तिची लिंक मिसिंग झालेली आहे. स्वार्थाची दरड त्याच्यावरती कोसळलेली आहे. आणि म्हणून ती लिंक कनेक्ट करायची असेल तर कुरूंकरांसारखा अँटीव्हायरस सातत्यानं लागेल. आणि स्वाभाविकच कुरूंकरांच्या व्यासपीठावरती आपण बोललोय. यामुळं माझं हे बोलणं महाराष्ट्राला काहीतरी द्रोह करणारं आहे असं कृपया समजू नये, अशी विनंती मी या ठिकाणी करतो. आणि आभारासाठी निमंत्रित करतो श्रीयुत लक्ष्मण संगेवार यांना. गेली 1.5 तास आपल्या वाणीनं मंत्रमुग्ध करणारे गिरीश कुबेरजी, महाराष्ट्राचे
सुधारकाची, प्रबोधनकाराची आणि वैचारिकतेची परंपरा आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्ही त्यांना इथं निमंत्रित केलं होतं. मला वाटतं आमचा हा हेतू सफल झालेला आहे. ज्या कुरुंदकरांच्या भूमीमध्ये कुरुंदकरांनी जे मांडलं त्याचा पुनरुच्चार करीत आपल्या भूमिका त्या स्पष्टपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. त्या वैचारिक जागर करण्याचा कुरुंदकर प्रतिष्ठानचा हा प्रयत्न आहे. तो काही अंशी यशस्वी होतो, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. नांदेड एज्युकेशन सोसायटीनं या उपक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला. कुबेर सर इथं आले, आपण सगळेजण इथं आलात, त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.